जरी बसली की मग बरोबर ऑटोमॅटिक बसते. एकतेचे स्वप्न साक्षाला समर्पित सर्व जीवन करणारे गोळलकर गुरुजी यांच्याही प्रतिमेचं पूजन होतं. चाहिए आशीष माधव नम्र गुरुवर प्रार्थना, चाहिए आशीष माधव नम्र गुरुवर प्रार्थना, नम्र गुरुवर आपकी पीयूष वाणी शब्द को भी धन्य करती, आपकी आत्मीयता थी युगल नयनों से बरसती, और वह निश्चल हंसी जो चरण में शतन मन माधव चरण में, ज्ञान में तो आप ऋषिवर दिखते थे आद्य शंकर, और भोला भाव शिशु सा खेलता मुख पर निरंतर, दीन दुखियों के लिए थी द्रवित करुणाधार मन में, शतन मन माधव चरण में, शतन मन माधव चरण में, शतन मन माधव चरण में। दुख सुख निंदा प्रशंसा आपको सब एक ही थे, दिव्य गीता ज्ञान से युत आप तो स्थित प्रज्ञ ही थे, भरत भू के पुत्र उत्तम आप थे युग पुरुष जनने, शतन मन माधव चरण में, शतन मन माधव चरण में,
शतनमन माधव चरण में। मेरुगिरी सामन अडिगथा आपने पाया महात्मन। त्याग कैसा आपका वह तेज साहसशील पावन। मात्र दर्शन भस्म कर दे घोर षड्रिपु एक क्षण में। शतनमन माधव चरण में। शतनमन माधव चरण में। शतनमन माधव चरण में। सिंधु सा गंभीर मानस थाह कब पाई किसी ने। आ गया संपर्क में जो धन्यता पाई उसी ने। आप योगेश्वर नये थे छल भरे कुरुक्षेत्र रण में। शतनमन माधव चरण 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 में। शब्दसुमनाने स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मान्य श्री सुरेंद्र भाऊ अलुरकर यांचे स्वागत परमपूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे उपाध्यक्ष मान्य श्री गिरीश वजलवार सर करतील। मी त्यांना 3 टप्प्यात टाळ्या वाजवायच्या सर्व विद्यार्थ्यांना। सर इकडे पहा सर। त्याचबरोबर 3 टप्प्यात टाळ्या वाजवायच्या सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष पुढे आहे। आपण इकडे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेलो आहोत, कुणीही बोलायचं नाही आहे। इत्यादी विषयावर त्यांचे आजपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक व भारतातल्या विविध राज्यांमध्ये 11 पर्यंत माधव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन। 26व्या परमपूजनीय भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री सुरेंद्र भाऊ अलुरकर सर, कार्यक्रमाचे वक्ते म्हणून प्रमुख वक्ते म्हणून ज्यांचं आता बोलणं होणार आहे आपल्या समोर असे शिवचरित्रकार माननीय डॉक्टर अशोकराव बांगर सर, स्थानीय व्यवस्था मंडळाचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य गिरीशजी वजलवार सर, माननीय गिरीशभाऊ गोळे सर, माननीय भागवतरावजी दम्मेवार सर, माननीय संजयराव पाटील सर, माननीय सौ शिल्पाताई अटकळकर ताई, सर्व पत्रकार बंधू, सर्व पालक, या पंचक्रोशीतील श्रोते वर्ग, सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, प्रथमतः मी बालासाहेब केंद्रे विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। गेली 25 वर्षापासून ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून संस्कार केंद्र संस्था समाजामध्ये राष्ट्रप्रेम, एकात्मता, बंधुता या मूल्यांची रुजवण करत आहे।
हे वर्ष आपण शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष म्हणून साजरे करत आहोत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आई जिजाऊंच्या राम व लक्ष्मणाच्या, राम व कृष्णाच्या बोधकथेतून उपदेश घेत गुरूंच्या आशीर्वादाने व प्रजेवर निस्सीम प्रेमामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. बाल्यावस्थेपासूनच ते आबालवृद्धापर्यंत सर्वांचे सदैव प्रेरणा स्रोत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. पराक्रमी, शौर्यवान, मुत्सद्दी राजकारणी, स्त्रियांचा आदर करणारे, सकल जनांचे कैवारी, जाज्वल्य राष्ट्रभक्ती अंगी बाळगणारे, एक वचनी एक बाणी असलेले हे व्यक्तिमत्व आहे. रायरेश्वराच्या प्रतिज्ञेनंतर ते जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत ते कधी थांबलेच नाहीत. मुघलांना त्रासून गेलेल्या रयतेसाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. धर्माची संस्थापना करणारे पराक्रमी राजे म्हणून आपण त्यांना ओळखतो. धर्मावरील निजामांच्या रूपाने आलेली संकटे मोडून टाकण्याचे काम त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे, पंथाचे नव्हे तर सर्व रयतेचे होते, म्हणून त्यांना रयतेचा राजा असं आपण संबोधतो. अशा आमच्या राजांना माझा मानाचा मुजरा. विजय एकादशी हा माधव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या जन्मदिनी म्हणजे 19 फेब्रुवारी 1906 या रोजी यांची जन्मतिथी आहे. त्यांचं शिक्षण MSc प्राणीशास्त्र विभागामध्ये झालेलं आहे. ते LLB अशी त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. श्री गुरुजी म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यासाठी भारतभर भ्रमंती करणं हे आपल्याला याच्यातून दिसतं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साधारणपणे 5 ते 6 वेळा भारतभर त्यांची भ्रमंती झालेली आहे. आणि साधारणपणे आपण सर्व श्री गुरुजींच्या नावाने साधारणपणे गेल्या 25 वर्षापासून ही आपण व्याख्यानमाला सुरू आहे. अविरतपणे ही अशीच या पद्धतीने चालू राहील. समाजामध्ये विविध गुण रुजवण्यासाठी आपण ही व्याख्यानमाला या ठिकाणी आपण दरवर्षी घेतो आहोत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत. या ठिकाणी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीमागे आहेत. आणि याच पद्धतीने आपण ही व्याख्यानमाला अशीच अविरतपणे पुढे नेऊ. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की दरवर्षी विजय एकादशीच्या दिवशी आपण या ठिकाणी विद्यालयामध्ये यावं, आमच्या विनंतीला मान द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर गुरुजी व्याख्यानमालेच्या निमित्तानं या वर्षीचं पुष्प गुंफण्यासाठी आलेले डॉक्टर अशोकजी बांगर, व्यासपीठावर विराजमान माझे सर्व सहकारी, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व आणि सुजान श्रोता वर्ग, आपल्या सर्वांचं मी इथे मनापासून स्वागत करतो. आपल्याला अगोदर प्रश्न पडला असेल की अगोदरच अध्यक्ष समारोप. अनेक वर्षापासून येत असणाऱ्यांना शाळेतल्या कार्यक्रमाला माहीत असेल की अशा कार्यक्रमांना जिथे आपण काही विशेष सगळ्यासाठी द्यावं असा आपला प्रयत्न राहतो. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं कुठला तरी विचार सगळ्यापर्यंत पोहोचवा असा विषय राहतो. आणि मग त्यांचं भाषण झाल्यानंतर मग कुणीतरी बोलावं, आपण घेऊन जात असलेले सगळे इम्प्रेशन त्याच्यावर ते कमी करावेत असा आपला प्रयत्न होऊ नये म्हणून आपण प्रयत्नपूर्वक मान्य प्रमुख वक्त्यांचं
जे बोलणं आहे ते जशाला तसं आपल्या हृदयात साठवून घरापर्यंत न्यावं, त्यावर लवकर त्याचा विसर पडू नये म्हणून आपण अगोदरच अध्यक्ष समारोप करतो. खरं तर आजचा हा गुरुजींचा व्याख्यानमालेच्या निमित्तानं, गुरुजींच्या व्याख्यानमालाच गुरुजींचं नावच असं आहे. परमपूज्य गुरुजींचं स्मरण जरी केलं तरी नुसतं गंगा स्नान केल्याचं समाधान अनेक स्वयंसेवकांना, अनेक त्यांच्या परिचितांना होत राहतं. नुसतं स्मरण जरी केलं त्यांची वाणी ऐकली, त्यांचं भाषण ऐकलं तर आपल्याला अशाच पद्धतीचं आपल्याला स्वतःलाच एकदम कुठंतरी आपण धन्य झाल्याची भावना येत राहते. आणि त्यांचे विचार वगैरे जर वाचले तर आपल्या समोर येणारे सगळे कुठल्याही प्रकारची एकतर सगळी निराशा आणि कुठेतरी दिसणारा धुसर रस्ता, या सगळ्यावरचं धुसरपणा सगळा निघून जातो. अशा प्रकारचं हे महान व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावानं सुदैवानं आपली देगलूरची शाळा देखील चालते, तर त्या ह्याच्या निमित्तानं चालू असलेल्या व्याख्यानमालेत आज दुग्ध शर्करा योग असा आहे की छत्रपती शिवबाच्या 350 राज्याभिषेकाच्या वर्षाचं आपण सगळेजण ते साजरा करत आहोत. सण मोठा म्हणून साजरा करत आहोत. त्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं परत एकदा चिंतन, परत एकदा त्यांच्याबद्दलचं काही नवीन पद्धतीनं नवीन अभ्यासक, जसे आता आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत ते खूप मोठ्या इतिहासाचे अभ्यासक आहेत, तर त्यांच्या मार्फत देखील काही नवीन गोष्टी ऐकाव्यात. कारण काय, आम्ही तरी म्हणजे हे आमची पिढी आणि मला वाटतं की सगळीच स्वातंत्र्यानंतर जन्मलेली किंवा स्वातंत्र्याच्या जस्ट अगोदर जन्मलेली जे आजकाल आपण आहोत सगळे काही जण, ही सगळी पिढी जन्मल्यापासून एकाच महापुरुषाचं नाव सगळ्यात पहिल्यांदा ओळखीचं होतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते नुसतंच योद्धा म्हणून होत नाही, तर त्यांचं सगळं जीवन कार्य समोर येतं. अनेकदा लहानपणी ऐकलं होतं की शिवाजी नसता तर सगळ्याचा सुनता झाला असता. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बालपणापासून सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत आणि त्यातूनच आपलं सगळं मन घडत गेलेलं आहे. आणि सगळ्या भारतीयासमोर, सगळ्या महाराष्ट्रीयासमोरच नाही, सगळ्या भारतीय समोर. आणि आता तर असं आपल्याला म्हणता येईल की आपलं मध्ये ऐकलं असेल आपण, व्हिएतनामचे राष्ट्रपती मध्ये एकदा इथे आले होते. आल्यानंतर त्यांनी मुद्दाम रायगडाला भेट दिली. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या त्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या माती आपल्या कपाळाला लावून घेतली आणि ते म्हणले की शिवाजी महाराजांचं चरित्र आहे वाचून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही अमेरिकेला हरवलेलं आहे. हे असं एवढं मोठं महान हे खरं तर असं राहतं की त्या काळामध्ये शिवाजी महाराज जेव्हा जन्मले त्यावेळी परिस्थिती अशी होती की समाज सगळा निराशेमध्ये विविध प्रकारच्या आक्रमणाने त्रस्त झालेला होता. कुठेही आशेचा दीप दिसत नव्हता. भारतभर छोटे मोठे शूर माणसाची कमतरता नव्हती. पण तरी देखील अशा काळामध्ये जेव्हा सगळी निराशा सगळीकडे पसरलेली होती, अशा वेळी महाराष्ट्रामध्ये एक हा दीप म्हटल्यापेक्षा चैतन्य, तेज हे जन्माला आलं. आणि नुसतं जन्माला आलं नाही तर पुढे ज्या ज्या गोष्टी छोट्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या करून दाखवलेल्या आहेत, एक एक जरी गोष्ट घेतली आपल्याला, एक त्याच्यातली अद्भुत गोष्ट, कुणाला कल्पना करणारा जर कुणी असेल, सगळे मोठे मोठे साहित्यिक वगैरे त्या कल्पनातीत त्या कल्पना करू शकत नाहीत असे प्रसंग, खरे खरे प्रसंग. अशा प्रसंगातून मार्ग काढत, यशस्वी मार्ग काढत, प्रसंगावर मात करत
हेच आपल्याला पाहिजे त्या ठिकाणापर्यंत पोचणं, आपला उद्देश सफल करणं. आणि नुसतंच सफल करणं नाही तर ह्या सगळ्या समाजाला, वनवासी जंगलवासी अशा सगळ्या लोकांचं इतकंच नव्हे तर वानराची देखील मदत घेऊन आपलं उद्दिष्ट सफल केलं. तशाच प्रकारचं उद्दिष्ट सगळ्या अशा साध्या सुध्या सगळ्या समाजातून सगळी मदत घेऊन, सगळ्याला चेतून, सगळ्याला पेटवून, सगळ्यांना प्रेरणा देऊन जे पाहिजे ते आपण साध्य करून दाखवलं. ह्या सगळ्या अद्भुत गोष्टी आहेत, विश्वास ठेवता येत नाही. माझा स्वतःचा त्याच्यावर विश्वास बसू शकत नाही की सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत एका छोट्या 50 वर्षाच्या काळात. आणि त्याचं उत्तर एकच राहतं. आम्ही तर त्याचं उत्तर एकच काढून ठेवलेलं आहे, ते म्हणजे ते बाकी इतर कोणी नव्हते, ते सामान्य पुरुष नव्हते, ते शिवाचा अवतार होते. आपल्याला ईश्वराने सांगून ठेवलेलं आहे, खात्री दिलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ह्याचा आपल्या सगळ्याला तो परिचय देण्याचा जन्म होता. ते जन्मले यासाठी. आणि आपण जसं म्हणतो की श्रीकृष्णाची गीता जेव्हा ऐकत राहतो तेव्हा असं आपल्या शास्त्रात अगदी निश्चितपणे आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हरकत नाही. हरकत म्हटल्यापेक्षा तो विषयच नाही की श्रीकृष्ण साक्षात समोर येऊन बसतात. आपण काय बोलू लागलो तो ऐकायसाठी येऊन बसतात. तसंच हा ईश्वराचा अवतार देखील मला खात्री आहे की शिवाजीचं स्मरण ज्या ज्या ठिकाणी होतं, ज्या ज्या स्वरूपात शिवस्मरण होत राहतं त्या त्या ठिकाणी शिवप्रभू समोर बसलेले राहतात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले, त्यांच्या समोरच आपल्याला या सगळ्या गोष्टी मांडायच्या राहतात. त्यामध्ये या सगळ्या गोष्टीवर ह्या गोष्टीच सत्य आहेत, इतर काही सत्य नाही. खर तर ह्या सगळ्या जे जे काम केलेलं आहे त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाजाचा बाप आहे. आणि जे जे बाप समजतात ते सगळे आपोआप बंधू होतात, सगळे एकमेकाचे. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचे 8वे रूप, या एक एक गोष्टी अशा आहेत की एक एक गोष्ट केल्यानंतर देखील आपण पावन होऊन जावं, पवित्र होऊन जावं अशा विषय राहतो. त्यामुळं जिथं जिथं शिवरायाचं गुणगान होणार आहे, जिथं जिथं होत राहतं तिथं तिथं निश्चितच आपण शिवाजी महाराज स्वतः तिथं उपस्थित आहेत असं देखील आपल्या मनात ही श्रद्धा निश्चितच निर्माण झाली पाहिजे. आपण ती निर्माण अवश्य करूया. खर तर आपण सगळेच जण ऐकायला, मी ऐकायला आलेलो आहे. आज मुद्दाम ह्याच विषयावर, मी ज्या विषयाची सुरुवात करून दिली त्याच विषयावर अधिक अधिकारानं, अधिक अभ्यासानं, अधिक वेगळ्या पद्धतीनं, अधिक प्रखर आता असा उजेड टाकण्यासाठीच माननीय अशोकजी बांगर आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि आपल्या सगळ्यामध्ये मी आता उभा राहणार नाही. या पुढचा सगळा आपण सगळेजण त्याच्या आपल्या सगळ्या जे काही प्रेरणादायी आपण जे ऐकणार आहोत त्या सगळ्या ह्या गोष्टीकडे आपण यापुढे लक्ष देऊन ऐकूया. आणि हाच ठेवा आजच्या आपल्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण बरोबर घेऊन जाऊया. आपण सगळेजण सुजान सगळे श्रोते आहात. आपण निश्चितच या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीनं शांतपणे ऐकून घ्याल याची मला खात्री आहे. आपले धन्यवाद. आणि अध्यक्ष समारोप झाला असं मी जाहीर करतो आणि पुढच्या महत्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. धन्यवाद. हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले.
निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। माना अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। सर्विसाम पुष्प विषय या महाराष्ट्राची अस्मिता आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर होतो त्या ठिकाणी इतकं शांत बसून चालत नाही। एकदा माझ्या पाठीमागे जोरदार घोषणा द्यायची। छत्रपती शिवाजी महाराज की। खरं तर भारताच्या भविष्याचा आवाज मोठा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। आता कुठेतरी आमच्या अंगातलं रक्त सळसळायला लागलंय। या शाळेच्या प्रांगणामध्ये ही सगळी मुलं पाहिली आणि प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी सांगितलेला एक किस्सा मला आठवला। एक शाळा असते आणि त्या शाळेची तपासणी करण्यासाठी एक साहेब आलेले असतात। मुलांनो, खास तुमच्यासाठी माझ्याकडे लक्ष द्यायचं। एक शाळा असते, शाळेची तपासणी करण्यासाठी एक साहेब आलेले असतात
आता जशी आपल्या शाळेची तपासणी होती तशी त्या शाळेची तपासणी होते. साहेब शाळेच्या प्रवेशद्वारावर येतात. आल्याच्या नंतर साहेब एका ऑफिसकडे जायला लागतात आणि ऑफिसकडे जात असताना एका वर्गामध्ये इतिहासाचा तास चालू असतो. इतिहासा प्रत्येकाचा विषय आवडीचा, तसा साहेबांचा आवडीचा. साहेबांना वाटलं तर शाळेची तपासणी करण्यापेक्षा या वर्गामध्ये इतिहासाचा तास चालू आहे, आपल्या आवडीचा विषय आहे, ऑफिसमध्ये जायच्या अगोदर आपण या वर्गामध्ये जाऊया आणि इथून शाळेची तपासणी सुरू करूया. साहेब वर्गामध्ये जातात. गुरुजी इतिहासाचा तास घेत असतात. गुरुजींनी फळ्यावर शब्द लिहिलेला असतो तख्त. तख्त म्हणजे सिंहासन. आणि मग साहेब म्हणतात दुसऱ्या एखादा प्रश्न विचारण्यापेक्षा तख्त या शब्दापासूनच मुलांना पहिला प्रश्न विचारूया. आणि पहिला प्रश्न साहेब मुलांना विचारतात, सांगा मुलांनो, दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? आता तुमच्यासारखी हसणारी बोलणारी मुलं साहेबांचा प्रश्न ऐकून शांत बसतात. तुम्ही कशी शांत बसली तशी तुम्हालाही विचारणार आहे. 1 मिनिट होतो, 2 मिनिट होतो, उत्तर कोणीच देत नाही. पुन्हा साहेब विचारतात, सांगा दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? पोरं आणि गंभीर पुन्हा एकमेकाकडे पाहायला लागली. शेवटी 4-5 मिनिटं होऊन गेले. साहेबाला वाटलं कुणीच उत्तर देत नाही. शेवटी साहेबाने एका मुलाकडे हात केला, तू सांग रे, दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? पोरग घाबरत उभा राहिलं. साहेबाला म्हणलं, साहेब मी काय फोडलं नाही, मला काय माहिती नाही. साहेबांनी गुरुजीकडे पाहिलं. गुरुजी मी विचारतोय काय, पोरग उत्तर काय देतंय? गुरुजी म्हणले, साहेब ते चांगल्या घरचं पोरग आहे, ते तरी असं करणार नाही. ते जाऊ दे, आमच्या शाळेतलं एकही पोरग असं करणार नाही, शेजारच्या शाळेतल्या पोरांचं काम असेल. साहेब म्हटले का मुख्याध्यापकांना घेऊन या. मुख्याध्यापक धावत येतात. मुख्याध्यापक आल्याच्या नंतर सगळा इतिहास साहेब मुख्याध्यापकांना सांगतात. त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणतात, कसं आहे माहितीये का साहेब, तुम्ही जेव्हापासून सांगितलंय ना हातामध्ये छडी घ्यायची नाही, तेव्हापासून अशी अवस्था झाली. मला फक्त 5 मिनिट हातामध्ये छडी घ्यायची परमिशन द्या, मी एका कार्ट्याकडनं कबूल करून घेतो की नक्की कोणत्या कार्ट्याने तख्त फोडलाय. घडलेला सगळा वृत्तांत साहेब एका पेपरवर लिहितात, शिक्षण विभागाकडे पाठवून देतात. शिक्षण विभागाच्या उत्तराची वाट पाहतात. 1 महिन्यानंतर शिक्षण विभागाचं उत्तर येतं. शिक्षण विभागाच्या उत्तरामध्ये लिहिलेलं असतं, आता फोडलंय तख्त तर जाऊ द्या, फोडलेल्या तख्ताचा पंचनामा करा आणि पुढील बांधकामाची जबाबदारी P&W वर सोपवून द्या. मला वाटतं ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जागर सकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नाही तर प्रत्येक क्षणाला होतो, त्या शाळेची, त्या विद्यार्थ्याची, त्या पालकाची, त्या शिक्षकाची तरी अशी अवस्था होणार नाही हे आज या ठिकाणी मी छाती ठोकपणे सांगतो. मित्रांनो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्रजी आलूरकर साहेब, त्याचबरोबर स्थानिक समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य गिरीजी वजलवार, त्याचबरोबर स्थानिक समितीचे सहकार्यवाह शिरीष भाऊ गोळे, त्याचबरोबर स्थानिक समितीचे सदस्य माननीय श्री भागवतजी तलेवार, त्याचबरोबर संजयजी पाटील, आदरणीय शिल्पाताई अटकिळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित बसलेले सर्वच माझे विद्यार्थी मित्र, पालक, शिक्षक बंधू, माझ्या भगिनी. कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब एक शपथ दिली जाते, मैं झूठ सच के शिवा कुछ नहीं बोलूंगा. तशी मी अगोदर सांगतो, जे इतिहास सांगेल तो पुराव्यानिशी आणि सच के काय असतंय ते मला काय जास्त कोर्टात गेलेलो नाही. जे सांगेल ते सत्य सांगेल. पण तत्पूर्वी नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू शकी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू शकी असं म्हणत महाराष्ट्रातील विचाराचा सुगंध ज्यांनी पंजाबच्या मातीपर्यंत नेला ते संत नामदेव. त्याचबरोबर गुलामाला गुलाम घ्यायची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. त्यासाठी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली असं सांगून इतके सारे सर्व काही अविद्येने केलं असे मानणारे महात्मा फुले, त्याचबरोबर विदेशामध्ये पहिले शिवचरित्र पोहोचवणारे शाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता जिजाऊ साहेब, शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ते आदरणीय परमपूजनीय गुरुजी या सर्व महामानवाच्या स्मृतीला मी प्रथमतः वंदन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं
राजे तुमच्या सावलीला सूर्यही झाकला असता, राजे तुमच्या सावलीला सूर्यही झाकला असता, पाहून पराक्रम तुमचा मुजऱ्यासाठी चंद्रही वाकला असता. पण आमच्या डोळ्यापुढे तुमच्या रंगनकथा रंगविल्या गेल्या, तुमच्याच रक्तानं पावन झालेल्या इंद्रायणी आणि भीमा भंगविल्या गेल्या. राजा आम्ही तुमच्या रक्ताचे असून सुद्धा आम्ही फितुरांचा जयघोष केला. तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला. कसं 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 सहन केलं तर राजे, तप्त साया डोळ्यामध्ये घुसताना आमच्या तर डोळ्यातून पाठ होतो, इवलासा कचरा डोळ्यात खुपताना आमच्या मेंदूत मुंग्याचा कहर होतो. जर जीभ गाता खाली आली, पण कसं सहन केलं तर राजे, जेव्हा तुमची जीभच कापल्या गेली. किती आकांत झाला असेल मस्तकात, कानातून धुराचे लोट उठले असतील, अंगावरची कातडी सोलताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असतील, रक्ताचे थेंबही पेटले असतील. तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्याचे आत्मे शहरले असतील, शिर कापणाऱ्या सैतानाचे राजे हातही थरथरले असतील, राजे हातही थरथरले असतील. किती किती सहन केलं शंभू राजे तुम्ही आमच्यासाठी, किती किती सहन केलं शंभू राजे तुम्ही आमच्यासाठी. अशा या महान धर्मरक्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर इतिहास तुमच्या समोर मांडायचा आहे आणि इतिहास मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या समोर मांडायचे आहेत. मित्रांनो, आजपर्यंत या विषयावर अनेक जण बोललेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जर वेध घ्यायचा असेल तर कमीत कमी 700 वर्ष पाठीमागे जावं लागतं. आणि सहज प्रश्न पडतो की 700-800 वर्षापूर्वीचा आमचा महाराष्ट्र नक्की कसा होता. अरे कवी कलाकारांचा, शिल्पकारांचा, शाहिरांचा, शूरांचा, वीरांचा, अरे धारकरांचा, वारकऱ्यांचा हा महाराष्ट्र. मर्दानी माती, निधडी छाती, अनेक जाती, मात्र छत्रपती ही एकच नाती सांगणारा हा महाराष्ट्र. अरे कृष्णा, कोयना, गोदा, वैनगंगा, पैनगंगा एवढंच नाही तर महादेव, बालाघाट, अरे विंध्य, सातपुडा, सह्याद्रीचा हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र मुळामध्ये उभा राहिला संतांच्या अभंग विचारांनी, एवढंच नाही ते रयतेच्या कुलवंत आचारांनी, शाहिरांच्या डापांनी आणि वारकऱ्याच्या टाळ मृदुंगाने हा महाराष्ट्र उभा राहिला. खरं तर या महाराष्ट्रामध्ये इथल्या कवींनी काव्य कैलास उभा केला, साधू संत महंतांनी इथं या ठिकाणी स्वर्ग निर्माण केला, इथल्या शिल्पकारांनी या महाराष्ट्रातल्या दगडाला हसायला लावलं, बोलायला लावलं, रुसायला लावलं. अरे एवढंच नाही तर लादायला सुद्धा लावलं. एवढंच काय तर या बळीराजानं दिवस रात्र राबून रक्ताचं पाणी करून या महाराष्ट्राचं पालन पोषण केलं. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये कधीच कोणी बेजार नव्हता, इथं काव्य प्रतिमेचा कधीच बाजार नव्हता. एवढंच काय देणारे हजारो होते, मात्र घेणारा शोधूनही सापडत नव्हता. अशा या माझ्या महान महाराष्ट्रावर इथल्या भूमिपुत्रांनी, वाकाटक असेल, सातवण असेल, राष्ट्रकूट असेल, चालुक्य असेल, या असंख्य भूमिपुत्रांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं आणि या महाराष्ट्राने या राजाच्या मनावर राज्य केलं. आणि यांच्या राज्यानंतर याच देवगिरीच्या यादव राजाचं राज्य या महाराष्ट्रावर आलं. खरं तर या महाराष्ट्रावर देवगिरीचा यादव ध्वज, देवगिरीवर मोठ्या दिमाखानं आणि पंढरीवर वारकऱ्याचा वारकरी ध्वज मोठ्या दिमाखाने डौलानं फडकायला लागला. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील वारकऱ्याच्या भक्तीचे आणि धारकऱ्याच्या शक्तीचे पोहळ हे 7 समुद्रापार पोहोचले. अरे एवढंच नाही, वर्षातील 12 ही पौर्णिमा या महाराष्ट्रावर सुखाचे चांदणे शिंपायला लागले 700 वर्षापूर्वी. मात्र इसवी सन 1294 साल उजळलं आणि खात झाला. त्या पौर्णिमेच्या चंद्रालाच खळे पडले. अरे कसे पडले, केव्हा पडले, सार्वभौम महाराष्ट्राला समजलेच नाही. विद्यांचलाच्या पाठीमागून धुळीचे काळे कभिन्न लोट उठले. 8,000 गोळीच्या 32,000 ताफा वाढत्या वेगानं आणि तितक्याच आवेशानं खऱ्या रक्त महाराष्ट्रावर चालवणाऱ्या 8,000 पठाण महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाला 700 वर्षापूर्वी. या पठाणांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. या पठाणांचा युद्धपुकार आसमान फाडत होता, धूळ उसळत होती, घोड्याच्या बेहोश टापाखाली जमीन चेंगरत होती. महाराष्ट्राच्या सीमेवर हंबरड्याने किंकाळ्या फुटत होत्या. 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सीमेवर फुटणाऱ्या हंबरड्याने किंकाळ्या देवगिरीच्या यादव राजाच्या कानी गेल्या, पण त्याही उशिरा. तोपर्यंत पठाण नर्मदा पार करून सातपुडा पर्वत चढून 100 कोस महाराष्ट्रात घुसला. किती कोस? आता 100 कोस म्हणजे किती किलोमीटर? आता तुमचा दोषच नाही, तर आमची शिक्षण व्यवस्था अशी झाली आहे की आम्हाला आमचं नकोय, भारताचं नको. आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला फक्त 40 पाने. फ्रेंच राज्यकर्ती भारतामध्ये, रशियन राज्यकर्ती भारतामध्ये. आमचं कसं झालंय माहितीये का,
घरातल्या आईनं स्वतःच्या बापाचा पराक्रम पोराला सांगण्यापेक्षा शेजारच्या बापाचा पराक्रम आपल्या पोराला सांगायची अवस्था भारताच्या शिक्षण व्यवस्थेची झाली आहे. म्हणूनच 100 कोस म्हणजे जवळपास 300-350 किलोमीटर पठाण महाराष्ट्रामध्ये बसला तरीही त्याला कुणी अडवलं नाही का? आपला सर्वात मोठा दुसऱ्यावर दया करण्याचा स्वभाव. राजा रामदेवराय यादवांच्या काळामध्ये एक विदेशी होता. काही इतिहासकारांचे इथं मतभेद आहेत. काही इतिहासकार म्हणतात की तो परदेशी होता, कुणी म्हणतात स्वदेशी होता, कुणी म्हणतात परधर्मी होता, कुणी म्हणतात स्वधर्मी होता. मात्र मला सांगायचं नाही, मी फक्त माणूस होईल. कारण की खुद्द राजा रामदेवरायच्या एका माणसानं अल्लाउद्दीन खिलजी पठाणाचा मार्ग निष्कंठ करून ठेवला होता. अरे महाराष्ट्राचा सेनापती आणि देवगिरीचा राजपुत्र सिंगनदेव आपल्या सैन्यासह तीर्थयात्रेला गेल्याची बातमी याच माणसानं अल्लाउद्दीन खिलजी पठाणाला पाठवली. त्याच्याही पुढे जाऊन पठाणाच्या आक्रमणाच्या बातम्या दडवून ठेवल्या आणि त्याच्याही पुढे जाऊन खोटे लिफाफे तयार करून आपल्या परमप्रतापी सरदाराला अल्लाउद्दीन खिलजी पठाणाला अटकावणं करण्याचे सक्त आदेश दिले. यामुळेच 700 वर्षापूर्वी अल्लाउद्दीन खिलजी पठाण महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाला. तरीही राजा रामदेवराय लढायला तयार झाला. पुन्हा त्याच माणसाला सांगितलं किल्ल्यामध्ये धान्याची पोती भरून ठेवा, तोफेचा दारोगोळा सज्ज करा, आपल्या सर्व चोरवाटा बंद करा. मात्र पुन्हा एकदा त्या माणसानं गद्दारी केली. किल्ल्यामध्ये धान्याची मिठाची पोती भरून ठेवली, तोफेचा दारोगोळा ओला केला आणि आपल्या सर्व चोरवाटा पठाणांना दाखवल्या. देवगिरीवर नौबती वाजायला लागल्या, पण सैन्याचं जाग्यावर नव्हतं. किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी फक्त 4000 सैन्य आणि या 4000 सैन्यानिशी राजा रामदेवराय अल्लाउद्दीन खिलजी पठाणावर चालून गेला. 4000 मराठ्यांनी 8000 तलवारी उपसल्या. 4000 मराठ्यांच्या 4000 तलवारी 8000 पठाणांशी झगडू लागल्या, झुंजू लागल्या. तलवारीला तलवार भिडली, बालाला बाला भिडला. हर हर महादेव गर्जना झाली, लढाई पेटली. मात्र विषम बळाची लढाई लढकाईच्या हातात विजली. 4000 मराठे पराभूत होऊन देवगिरी किल्ल्याच्या आश्रयाला गेले आणि किल्ल्यावरून राजा रामदेवरायनं लढाईला सुरुवात केली. मात्र अवघ्या काही क्षणामध्ये त्याला समजलं किल्ल्यामध्ये धान्याऐवजी मीठ आहे, तोफेचा दारुगोळा ओला आहे आणि आपल्या सर्व चोरवाटा कुणाला माहिती आहेत? कुणाला माहिती आहेत? पठाणाला माहिती आहेत. तरीही राजा कसा बसा 2-3 दिवस झगडत राहिला, झुंजत राहिला. शेवटी स्वतःचं नाक धरून अल्लाउद्दीन खिलजी पठाणाच्या समोर दाखल झाला आणि राजा आल्याबरोबर अल्लाउद्दीन खिलजी पठाणाला थाप मारली. तो म्हटला, हे आमच्या 8000 पठाण म्हणजे दिल्लीच्या शाही फौजीची एक सामान्य तुकडी आहे, सामान्य तुकडी. खरी आमची शाही फौज पाठीमागून येत आहे आणि खरी आमची शाही फौज म्हटल्याबरोबर राजा रामदेवरायच्या कानामध्ये थाप झाला आणि लगेच त्यांनी ती शरणागती पत्करली आणि अल्लाउद्दीन खिलजी पठाणानं सुद्धा ती शरणागती मान्य केली. कारण की त्याला माहित होतं महाराष्ट्राचा सेनापती आणि देवगिरीचा राजपुत्र सिंगनदेव जर तीर्थयात्रेहून आला तर आपली काय धडगत नाही. आणि देवगिरीच्या पायथ्याशी शरणागतीचा तह झाला. पठाणांनी फतेह मुबारकीचा जल्लोष केला. पृथ्वीवल्लभ सिंहासनाधीश्वर पूर्णप्रताप चक्रवर्ती रामचंद्र यादवेंद्र महाराजा पठाणांसमोर झुकला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला 700 वर्षापूर्वीचा पहिला अपमान, ही पहिली शरणागती. मित्रांनो, इसवी सन 1955 साली कुणाला लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या, नसलं तर मोबाईल मध्ये ही करून घ्या. परत एकदा रिपीट करतो. इसवी सन 1955 साली सय्यद अख्तर अब्बास या इतिहास संशोधकाने एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव खिलजीकालीन भारत. आणि या खिलजीकालीन भारताच्या या पुस्तकामध्ये सय्यद अख्तर अब्बासनं अल्लाउद्दीन खिलजी पठाणानं राजा रामदेवरायकडनं काय काय लुटून नेलं त्याची माहिती दिली आहे. आता ही सगळे आकडे आहेत ना, त्यांनी मनामध्ये दिले. कशामध्ये? कशामध्ये दिले? मनामध्ये. आता एक मन म्हणजे किती किलो नाही सांगता येणार. मग सांगितलं मी तुम्हाला. आता ही प्रश्न सगळी व्यासपीठावरच्या लोकांना नाही, मान्यवरांना नाही, ही सगळी माझ्या विद्यार्थी मित्रांना आहेत. आपण विद्यार्थ्यांना आपली जी शिक्षण व्यवस्था कुठं चालली आहे आणि आपण कुठे घेऊन झालोय, आपल्या संस्कृतीला आपण कधीच विसरून गेलोय, कधीच कमी लेखतोय, त्याच्यामुळे ही अवस्था झाली. विचार करा, अल्लाउद्दीन खिलजी पठाणानं लुटून नेलेली त्यांनी आकडे मनामध्ये दिलेत. ही आकडे मी तुम्हाला किलोमध्ये सांगणार नाही, ही क्विंटल मध्ये सांगतो. जर ही किलोमध्ये सांगितली चक्कर यायला लागेल, गरगरायला लागेल. अल्लाउद्दीन खिलजी पठाण राजा रामदेवरायकडनं काय काय लुटून नेलं पहा. अरे जवळपास 400 क्विंटल चांदी, 240 क्विंटल सोनं,
7 क्विंटल मोती आणि जवळपास 1 क्विंटल हिरे ही अगणिक अथांग संपत्ती अल्लाउद्दीन खिलजी सुलतान इसवी सन 1294 साली महाराष्ट्रामध्ये लुटून गेला. फक्त लुटून एवढंच केलं नाही, यापेक्षा सर्वात मोठी आमची लूट केली असेल तर ती लूट आहे आमच्या स्वाभिमानाची, आमच्या अस्मितेची. ती लूट म्हणजे राजा रामदेवरायची मुलगी जेठाई अर्थ जेठापल्ली ही सुद्धा या लुटीपर्यंत बरोबर तो घेऊन गेला स्वतःच्या जनानखान्यामध्ये नेण्यामध्ये. आणि येथेच देवगिरीचा दौलताबाद झाला आणि आजही आहे. आणि येथे दक्षिणेतील हिंदूपद पादशाहीचा शेवट झाला. सारेच आपले कर्तव्य विसरले. महाराष्ट्राच्या मराठ्यामध्ये लाचारीचं पीक फोपायला लागलं. बादशाह देव आणि त्याची मनोभावी सेवा आमचा धर्म झाला. आमचा आचार विचार वेशभूषा केसभूषा सगळं काही बदलून गेलं. मग कालांतरानं अभिमान संपला, गुलामगिरीचं भूषण वाटायला लागलं. अरे एकेकाळचे आमचे खरोखरीचे राजे, अरे वास्तविकेश्वर जातीवंत मर्द, अरे धट्टे कट्टे मरणासाठी हातून बसलेले मराठे, वाकणार नाहीत आणि मोडणार नाहीत. त्यांचा बाणा तलवार आणि ढाल यांची कुलदैवत. मात्र त्या तलवारीचा आणि ढालीचा या महाराष्ट्र धर्माला काही उपयोग होत नव्हता. कारण की त्या सर्व तलवारी आणि ढाली बादशाहच्या पायाशी गहाण पडल्या होत्या. सर्व बंदे बादशाहला मुजरे करण्यात गुंतले होते. दुसरे एक सांगतो, देवगिरीच्या पाडावापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत म्हणजे जो 300-350 वर्षाचा जो काळ आहे, त्या काळामध्ये महाराष्ट्रावर कुणी कुणी राज्य केलं 300 वर्षामध्ये तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्वाचं, आता ही जवळपास सगळ्याच पुस्तकामध्ये याची संदर्भ द्यायची गरज नाही तुम्हाला. हे 300-350 वर्ष देवगिरीच्या पाडावापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत या महाराष्ट्रावर राज्य केलेल्या सुलतानांची फक्त संख्या सांगतो, तुम्ही मोजा किती होते पहा. खिलजी सुलतान 2, तुगलक सुलतान 2, बहामनी सुलतान 18, इमादशाही सुलतान 4, बिरजशाही सुलतान 6, कुतुबशाही सुलतान 6, विजापूरचे आदिलशाही सुलतान 6, निजामशाही सुलतान 12, खानदेशचे फरुकी सुलतान 8 आणि मुघल सुलतान 3. जवळपास 67 सुलतानांनी, याच्यामध्ये डच, इंग्रज, पोर्तुगीज सिद्धी नाहीत बरं का. हे सोडून या 67 सुलतानांनी 300-350 वर्ष या महाराष्ट्राची रांगोळी केली. मुळामध्ये हे सुलतान महाराष्ट्राचे होते का, जे भारताचे होते का? अजिबात नाही. मुघल कुठून आलेला? मुघल मंगोलियातून आलाय. एवढंच नाही तर वीरशाह जॉर्जिया मधून आलाय. अरे आपला इथं जवळच असणारा कुतुबशाह इराण मधून आलाय. अरे एवढंच काय तर आदिलशाह तुर्कस्तानामधून आला. इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीची, इथल्या धर्माशी, इथल्या माणसाशी काही देणं घेणं नव्हतं. इथल्या मातीवर, माणसावर, धर्मावर, संस्कृतीवर अजिबात प्रेम नसणारी माणसं आमचे हुकुमशाह बनले होते. ही माणसं, ही रयत, ही संस्कृती फक्त आणि फक्त आपल्या उपभोगासाठी आहे. एवढीच मानशक्तीमधून 350 वर्ष या महाराष्ट्राची राख रांगोळी केली. म्हणून तुम्हाला सांगतो, शिवचरित्राच्या अगोदर सांगणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्या कालावधीमध्ये तलवार हातामध्ये घेतली? 350 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार झाला. अरे एखाद्या सामान्य घरातील सोडा, एखाद्या नामवंत घरातील तरुणी सुद्धा माझी बहीण दिवसा ढवळ्या उचलली जायची आणि दिवसा ढवळ्या पळवली जायची. इथला शेतकरी दिवस रात्र शेतामध्ये राब राबायचा, कष्ट करायचा, घाम गळायचा, उपाशी पोटी झोपायचा आणि उपाशी पोटीच मरायचा. अशा असंख्य अपमानांनी हा महाराष्ट्र चिरडून भरडून निघाला. मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतोय. तुम्ही ज्या अकबराला महान राजा म्हणता ना, त्या अकबराचा आणखी बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या नाहीत. तुम्ही ज्या तानाशाहला वेगवेगळे सांगता तेही पुराव्यासकट सांगितलं नाही. मी फक्त आजच्या व्याख्यानमालेत महाराष्ट्रापुरतं बोलणार आहे. थोडंसं पुढे जाऊया आणि ही महाराष्ट्राची दैन्य अवस्था पाहून या महाराष्ट्राची एक भवानी जागी झाली. ती भवानी माता, राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता जिजाऊ साहेब. राजमाता जिजाऊ साहेबांनी सगळं पाहिलं आणि राजमाता जिजाऊ साहेबांचं एक स्वप्न होतं, माझा राजा, माझा प्रधान, माझा सेनापती, माझा सैनिक, माझाच प्रजा आणि सगळं काही माझं. हे राजमाता जिजाऊ साहेबांचं स्वप्न आहे. आता एक विचार करा, शिवाजी महाराज जवळपास 300-350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये झाले. छत्रपती शिवाजी महाराजानंतर तुमच्या आमच्या मातीमध्ये, तुमच्या आमच्या अंगणात खेळणारा मुलगा एकही शिवाजी महाराज होऊ शकला नाही. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजानंतर तुमच्या आमच्या अंगणामध्ये खेळणारा मुलगा एकही धर्मवीर संभाजी महाराज होऊ शकला नाही. तुमच्या आमच्या अंगणामध्ये खेळणारा मुलगा एकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकला नाही. शाहीर अण्णाभाऊ साठे होऊ शकला नाही. महात्मा फुले होऊ शकला नाही. अरे एवढंच काय तर तुमच्या आमच्या अंगणात खेळणारी ही बसलेली मुलगी ना जिजाऊ झाली, ना सावित्री झाली, ना रमाई झाली, ना अहिल्या झाली. का नाही होऊ शकली? खरं तर या भारताला नवरत्नाची खान म्हटली जाते. पण का मी 350 वर्ष आमची
मुलं आमच्या अंगणात खेळणारी लहान लहान छोटी छोटी तयार करू शकले नाहीत. आता पुन्हा सांगतो ही का झालं. पुन्हा एका विषयाला सोडून एक मुलगा असतो आणि त्याचं लग्न होतं. आता इथं बऱ्याच जणांची लग्न झालेली आहेत, त्यांना अनुभव आहे, आणि ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना अनुभव येईल. पण इतके गंभीर चेहरे पाहिले की मला वाटतं सगळ्यांची लग्न झालेली असणार 100%. एका मुलाचं लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको नांदेडला चालली कामाला. तो चालला की दररोज काही ना काही साहित्य सांगायची. आता ती वस्तू कशाची असेल ही मला सांगायची गरज नाही, सगळ्यांना कळतं. ती मी वस्तू मेकअपची असायची. मी कारण सांगतोय, विषयाचा आणि याचा काही संबंध नाही, पण आमच्या अवस्था का झाली मला सांगणं गरजेचं आहे. विचार करा, हा मुलगा नवीन लग्न झालंय, नोकरीला चाललाय नांदेडला, आणि देगलूरून निघला की ताबडतोब त्याला त्याची बायको दररोज सकाळी काही ना काही मेकअपचं साहित्य सांगायची. अहो आज हे घेऊन या, उद्या ते घेऊन या, परवा ते घेऊन या. हा गडी दररोज मेकअपचं साहित्य आणायचं. आता मला सांगा, लग्नाला 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने होऊन गेले, 6 महिने झाले. आता लग्नाला 7-8 महिने झाल्यावर बायकोने सांगितलेली वस्तू आणायची असती का? इतका दबाव नाही तरी म्हणा, नाही तर हो तरी म्हणा, अजिबात करणार नाही. इकडे आवाज नक्की आलाय कुठून आणि तुम्ही पुढे बसले का मागे इकडे माहीतच नाही. बरं, जर आपली आवडती वस्तू संध्याकाळी घरी नाही आली तर काय करायचं? इकडच्या माझ्या माता भगिनीला माहित आहे. साहजिक घरामध्ये भांडणं, इतके भांडणं की शेजारी पाजारी वैतागून गेले. मात्र असं झालं 4-5 दिवसांनी की त्या घरामध्ये कसल्याच प्रकारची भांडणं व्हायना. आता शेजारचा एक मित्र होता आणि त्या शेजारच्या मित्राला वाटलं 4-5 दिवस झालं या घरामध्ये भांडण नाही, अशी यांनी कोणती मेकअपची वस्तू आपल्या बायकोला दिली. आणि शेवटी तो त्या मित्राकडे जातो, मित्राला म्हणतो, अरे तुझी इतकी भांडणं होती, तुझं कधी पात्याला बाहेर यायचं, कधी बेलनं बाहेर यायचं, आम्हाला मस्त आवाज यायचा, अशी कोणती मेकअपची वस्तू तुझ्या बायकोला दिलीस की बायको 4-5 दिवस झालं भांडत नाही, बोलत नाही, मला सांग रे. मला माझ्या बायकोने सुद्धा म्हणलं वैताग दिला. तो म्हणतो, काही नाही रे, माझ्या बायकोनं मला लिपस्टिक मागितली, मी माझ्या बायकोला फेविस्टिक दिली, ती तिनं लावली, आता नो चिकचिक नो चिकचिक. विषय विनोदाचा आहे, मला मान्य आहे, विषय विनोदाचा आहे, मला मान्य आहे. पण तुमच्या आमच्या अंगात जन्मलेला मुलगा शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे होत नाही, त्याचं हे कारण आहे. तुमच्या आमच्या अंगणात खेळणारी मुलगी ना जिजाऊ होते, ना सावित्री होते, ना रमाई होते, ना अहिल्या होते, त्याचं हे कारण आहे. जोपर्यंत तुमच्या आणि आमचे हट्ट हे बदलत नाहीत, जोपर्यंत आमच्या माय बहिणीला आणि माझ्या बापाला कर्तृत्ववान मुलाचे स्वप्न पडत नाहीत, तोपर्यंत तुमच्या आमच्या अंगणात खेळणारा मुलगा आणि मुलगी कर्तृत्ववान होणार नाहीत. हे शिवचरित्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे. राजमाता जिजाऊ साहेबांचं स्वप्न होतं स्वराज्य. राजमाता जिजाऊ साहेबांचं स्वप्न स्वराज्य होतं, आणि या स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी माझ्या शुभाला मरणाच्या दारात उभं केलं होतं. अरे, जिथं मुलं जगण्यासाठी जोपासली जातात तिथं मुलं लवकर मरतात, मात्र जिथं मुलं उदात्त हेतूसाठी मरणाच्या दारात उभी केली जातात ती मुलं अमर होतात. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या ध्येयानं उदात्ततेसाठी उभे होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कालही अमर आहे, आजही अमर आहे, उद्याही अमर आहे. एवढंच नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव अमर असणार आहे. आता तुम्ही लवकर टाळ्या वाजल्या म्हणून थोडा उलट करून सांगतो. मी काय म्हटलं? जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत, थोडस लांब जरा घाम येतं, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, किंवा लाईटला प्रॉब्लेम असेल तर असू द्या, तुमच्या शूटिंग असू द्या. मी काय म्हटलं होतं? जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव अमर असणार आहे. बरोबर का नाही? आता मी उलट करतो. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे तोपर्यंतच चंद्र सूर्य तारे आहेत. एवढं मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं. मुळामध्ये शिवाजी महाराजांचं नाव 3 अक्षरी. या 3 अक्षरी नावाची जादू गेली 4 दशके या महाराष्ट्राच्याच नाही, भारताच्याच नाही, तर जगाच्या मनावर राज्य करते. हे घमक शिवाजी महाराजांच्या यशाचे. मुळामध्ये विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 3 अक्षरी. एका अक्षरामध्ये रामायण आहे, दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत आहे, तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत आहे, आणि शिवाजी या 3ही अक्षरात मिळून महान भारत घडवण्याचं सामर्थ्य साठवलंय. म्हणून या भारताला 350 वर्षानंतरही या जगामध्ये जर महासत्ता व्हायचं असेल, सर्वश्रेष्ठ व्हायचं असेल, सर्वोत्तम व्हायचं असेल, तर या भारतापुढे एकच पर्याय, तो पर्याय म्हणजे शिवचरित्र, शिवनीती आणि शिवतंत्र आहे. आमच्या पुढे दुसरा पर्याय नाही.
पण आता तुम्हाला वाटेल शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी झाले, आता सगळं माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, इथं बसल्या बसल्या आम्ही मुंबईमधल्या आमच्या पाहुण्याला फोन करतो, त्याला बोलतो, मग आता शिवाजी महाराजांच्या चरित्राची आज आम्हाला कसं काय गरज महासत्ता होण्यासाठी? पण विचार करा माझ्या मित्रांनो, 350 वर्षापूर्वी माझ्या राजाच्या हिंदवी स्वराज्यामध्ये एकही खून झाला नाही, एकही चोरी झाली नाही, एकही बलात्कार झाला नाही, एकही विदेशी आक्रमण झालं नाही, एवढंच काय एकही आतंकवादी आक्रमण झालं नाही, एकही माझ्या माय बहिणीची आबरू लुटली नाही, आणि सगळ्यात महत्वाचं साधं 1 रुपयाचा भ्रष्टाचारही झाला नाही. म्हणून 350 वर्षानंतर आम्हाला जर महासत्ता व्हायचा असेल तर आमच्या पुढे एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे शिवचरित्र, शिवनीती आणि शिवतंत्र. दोस्तांनो, ही आमच्या यशाचं खऱ्या अर्थानं गमक आहे. पण मुळामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आम्हाला हे करायचं असेल, इथं माझ्या बऱ्याच माता भगिनी आहेत, शिवचरित्राचा पाया मुळामध्येच हा संस्कार आहे, संस्कार. आता तुम्हाला शिवचरित्र सांगायचे, खऱ्या अर्थानं या शाळेचं मला तर जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय, कारण की या अनेक व्याख्यानमालेला गेलो मी आजपर्यंत. या वर्षीची माझी जवळपास मला वाटतं 28वी ते 27वी व्याख्यानमाला आहे जानेवारीपासूनची. इतक्या माझ्या जिजाऊंची संख्या कुठंच नव्हती. खरं तर शहाजी राजांपेक्षा जिजाऊ आहे, आणि जिजाऊ मुळ छत्रपती शिवाजी महाराज घडवते. या माझ्या माता भगिनीसाठी सांगायचं, खरं तर भारताची संस्कृती मातृसत्ता, पण पुरुषाच्या दंडाची ताकद कधी मेंदूमध्ये गेली कळलं नाही, ही पितृसत्ता झाली आपली. पण विचार करा, ज्या घरामध्ये माझी कौशल्या, माझी भगिनी, माझी आई, ज्या घरामध्ये कौशल्य असते त्या घरातला मुलगा राम म्हणून घडतो. अरे ज्या घरातली आई त्या ठिकाणी यशोदा होते, त्या घरातला मुलगा श्रीकृष्ण म्हणून घडतो. आणि ज्या घरामध्ये जिजाऊ जागृत असते ना, त्या घरातला मुलगा शिवराय म्हणून घडतो. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. अरे विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी जिजाऊ, ज्या ठिकाणी शहाजी राजे असतात ना, त्या ठिकाणी जिजाऊ असते, आणि ज्या ठिकाणची जिजाऊ जागृत आहे आणि त्या ठिकाणचा मुलगा हा त्या ठिकाणी शिवबा घडतो. म्हणून एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेत नाहीत. मुळामध्ये शिवाजी महाराज निर्माण करावे लागतात, शिवाजी महाराज घडवावे लागतात. राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवबा घडवले, शिवबा निर्माण केले, हे अगोदर आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मुळामध्ये जर आम्हाला बोलायचं असेल तर आज आमच्या माता भगिनी, आमच्या घरामध्ये संस्कार कसे आहेत, आमच्या घरातली भगिनी कॉमेडी मालिका पाहते, कॉमेडी हसण्याची मालिका. आता आमच्या इकडची भाषा तुमची जरा थोडंसं वेगळे, आमच्याकडे पुणे असल्यामुळे तिकडचा टचअप, तुमच्या इकडे कन्नड तेलुगू असल्यामुळे इकडचा टचअप. आता समजून घ्या माझ्या चेहऱ्यावरचे भाव ऐकून नक्की तुम्हाला काय म्हणायचं आणि तुम्हाला काय ऐकायचं, हे थोडंसं आपण आपल्यात ऍडजस्ट करून घेऊया. ज्या घरातली माझी भगिनी कॉमेडी मालिका पाहते, तिच्या पोटी एखादा महावीर जन्माला येणार नाही, तिच्या पोटी कॉमेडी मॅनच जन्माला येईल. आणि जर माझ्या घरातली भगिनी जर एखादी कार्टून मालिका पाहत असेल तर तिच्याही पोटी नरवीर जन्माला येणार, एखादं कार्टूनच येईल. आणि जर एखादी रोमॅन्टिक मालिका पाहत असेल, आता तिच्या पोटी काय जन्माला येईल ते मला सांगता यायचं आहे, ज्याचं त्याचं पाहून घ्या. मुळामध्ये मुलांचं, आमच्या लहान लहान लेकराचं घडणं आणि बिघडणं हे माय बाप कसे आहेत, अरे आपली आई कशी आहे, बाप कसा आहे, बापाचं चालणं कसं, आईचं चालणं कसं, बोलणं कसं, यावर अवलंबून असतं. अरे मुलं जर घडवायची असतील किंवा मुलं बिघडायची असते ते स्वतःच्या माय बापाकडे पाहून बिघडतात आणि घडतात. म्हणून या सगळ्या माता भगिनीला मला विनंती आहे, आपले लेकरं बिघडण्याच्या आत घडवा, हेच शिवचरित्र सांगतं. जी आई आणि जे बाप ही गोष्ट पाळतात ना, तीच आई बाप स्वतःच्या अंगणातला मुलगा आणि मुलगी कर्तृत्ववान बनवतात. तुम्हाला धृतराष्ट्र माहिती आहे, किती मुलं रे, बरोबर का नाही? इकडे आलं मी कमी जास्त सांगितलं का? काल पुण्यामध्ये होतो, पुण्यामध्ये मी 100च म्हणला. किती मुलं होती धृतराष्ट्राला? धृतराष्ट्राने स्वतःच्या मुलाला काय दिलं? सैन्यात, दारुगोळा, सगळं काही दिलं का नाही? पैसा दिला, राज्य दिलं, सैन्य दिलं, ऐश्वर्य दिलं. परंतु शेवटी धृतराष्ट्राला मुलाच्या बाबतीमध्ये रडावंच लागलं का नाही? शहाजांना औरंगजेबाला सैन्य दिलं, राज्य दिलं, गादी दिली, सगळं दिलं. त्याच औरंगजेबानं हे सगळं देणाऱ्या बापाला काय केलं? कैदेत टाकलं आणि मरेपर्यंत पाणी दिलं नाही. हे औरंगजेबानं केलं. मात्र
ज्या वेळेस शहाजीराजे स्वराज्याकडे चालून यायला लागले त्यावेळेस माझ्या राजानं शहाजीराजांच्या पायातली पादत्राणं स्वतःच्या डोक्यावर घेतले आणि स्वतःच्या जन्मदात्या पित्याला पालखी मध्ये बसून स्वतःच्या घरापर्यंत नेलं. हे आमच्या शिवचरित्राचं वैशिष्ट्य आहे दोस्तांनो, हे आमचं संस्कार आहे. म्हणून मी म्हटलं होतं की शिवचरित्राचा पाया हा संस्कार आहे. मुळामध्ये राजमाता जिजाऊ साहेबांचे संस्कार, राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवबाला अगदी पहिल्यापासून संस्कार दिले. शिवभारत नावाचं काव्य लिहिले पा शिवाजी महाराजांच्या समोर कवी परमानंदांना. त्या काव्याचं नाव आहे शिवभारत. लेखक आहेत कवी परमानंद. संस्कृत मध्ये लिहिलंय आणि या संस्कृत मधल्या काव्यामध्ये या संस्कृत मधल्या काव्यामध्ये कवी परमानंदांना राजमाता जिजाऊ साहेबांना लागलेल्या डोहाळ्याचं वर्णन आहे. पहा, आपल्याला इथं बऱ्याच माझ्या माता भगिनी आहेत. राजमाता जिजाऊला जी काय डोहाळे लागले होते ते कवी परमानंद त्या शिवभारतामध्ये सांगतात. तो म्हणतोय, यथा ध्यासन मुद्रिनाम द्वीपानाम द्वीपीनाम तथा सुवर्ण सिंहासने स्थित चैरेपीच केतनो मनमच्चय चारु चामर विजनर समर धुंदुंबी शब्दानाम सहस्रवर्म नामम. अरे एवढंच नाही तर शेवटचं वाक्य, मा दानेश्वर भीरतीर धर्मस्य तदा भीरतीर धर्मस्य स्थापनेमती समभुवन मुन्यशः दोहदानी दिने दिने. यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की राजमाता जिजाऊ साहेबांना जे डोहाळे लागले त्यातलं महत्वाचं वाक्य आहे, महादानेश्वर भीरतीर धर्मस्य स्थापने मतीही. म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांना लागलेले डोहाळे काय आहे, त्यांना त्या ठिकाणी सिंहासनावर बसू वाटतंय, गड किल्ले चढावे वाटतात, हातामध्ये धनुष्यबाण आणि तलवार घेऊन शत्रूशी लढावं वाटतंय आणि धर्माची स्थापना करावी वाटते. हे कोण लिहित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तयार झालेल्या शिवभारताच्या काव्याचे लेखक कवी परमानंद लिहितात. अशोक बांगर सांगत नाही. आणि कुणाच्या समोर वाचलंय, कुणाच्या समोर झालंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर झालंय. आणि ते सांगतात की राजमाता जिजाऊ साहेबांना कसे डोहाळे लागलात, महादानेश्वर भीरतीर धर्मस्य स्थापने मतीही. म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांना धर्माची स्थापना करण्याचे डोहाळे लागले. पुढचं सांगतो, महात्मा फुलेंनी 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांवर कोड आलेला, बरोबर का नाही? त्या महात्मा फुलेंनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ साहेबांनी कोणकोणते संस्कार दिले ते सांगितले. त्या ठिकाणी म्हटलंय, कन्यावीर जाधवाची, एक लक्षात ठेवा, कन्यावीर जाधवाची जिने भारत लाविले, कन्यावीर जाधवाची जिने भारत लाविले, पुत्रा नीट ऐकविले. याचा अर्थ काय आता तुम्ही सांगा, संस्कृत नाही बरोबर. कुणाची कन्या? जाधवाची, वीर जाधवाची कन्या आहे. तेही काय लावलंय? महाभारत लावलंय. आणि ते कुणाला ऐकवलंय? कुणाला ऐकवलंय? पुत्राला ऐकवलंय. आणि ते बी नीट ऐकवलंय. ज्या माता भगिनी स्वतःच्या पोराला महाभारत आणि रामायण शिकवतात ना, त्या घरातलं पोरग कर्तृत्ववान होतं. याचं पहिलं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे. पहिलं उदाहरण. आम्ही तर काल्पनिकच ठरवून ठेवलं. आता विजय खरंच आनंदाची बाब आहे डॉक्टर साहेब. हे वर्ष 350वं वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झाली. 350 वर्षानंतर ज्या रामाचे गुणगान छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकले, त्या रामाचं मंदिर सुद्धा अयोध्येमध्ये उभा राहिलं. ही खरोखर अभिमानाची बाब आहे. आता थोडंसं पुढे जाऊया. दुसरं पहिलं झालं संस्कार, दुसरे झालं ध्येयाकडे जाऊ. ध्येय शिवाजी महाराजांच्या जीवनाचं ध्येय एक सगळ्यात महत्वाचं. पहा, शिवचरित्र आम्ही वाचतो का नाही रे? कोण कोण वाचतो बरं शिवचरित्र? हातवर करा, हातवर करा. ताक हात झाले पाहिजेत. शिवचरित्र वाचतो का नाही आपण? शिवचरित्र का वाचायचं, का शिकायचं, का अभ्यासायचं? शिवचरित्र वाचायचं, शिकायचं, अभ्यासायचं ते फक्त आणि फक्त स्वतःच्या ध्येय दर्शित्वासाठी. शिवचरित्राचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते आहे ध्येय दर्शित्व. शिवाजी महाराज स्वतःच्या ध्येयासाठी जगले, लढले आणि मेले. म्हणून स्वतःच्या काळजावर कोरून ठेवा, मी हृदयावर म्हणत नाही. आपली हृदय आजकाल आपल्या जवळ नसतात, म्हणून काळजावर कोरून ठेवा. जी माणसं स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतात ती अस्तित्व शून्य होतात, मात्र जी माणसं स्वतःच्या ध्येयासाठी जगतात
ती अमर होऊन जातात. याचं पहिलं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे. तर आमची ध्येय काय? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्याचा सट्टा लावायचा. तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती, अशी शपथ. एवढंच काय? आमच्या पोरांच्या ओठावर जायला बाजीराव शिंग झुकेगा नाही साला. आम्ही चाललोय कुठं? आमची संस्कृती कुठं आहे? शिवाजी महाराजांच्या जीवनाचं काय ध्येय होतं कोणी सांगू शकता का रे? सांगितलं कुणीतरी, गोठा वाजायला पाहिजे. काय होतं? स्वराज्य. तुम्ही आलात, जवळ आलात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं ध्येय फक्त स्वराज्य नव्हतं मित्रांनो. वयाच्या 9व्या वर्षी स्वतःच्या वडिलांना शहाजीराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांना लिखित ध्येय दिलंय. कसं लिखित? काय होतं ध्येय? प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता साहेब सुनश्वशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रापुढे वाढत जाणारी शहापुत्र शिवाजीची मुद्रा जगाच्या कल्याणासाठी आहे. यातलं पहिलं वाक्य महत्वाचं आहे. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता. अरे शोभा, हे जे राज्य तयार करणार आहे ना 9 वर्षाच्या नंतर, हे राज्य फक्त बेंगलुरू शहरासाठी नाही, फक्त नांदेड शहर जिल्ह्यासाठी नाही, फक्त मराठवाड्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, भारतासाठी नाही, या जगासाठी नाही, या पृथ्वीसाठी नाही, तर विश्वासाठी वंदनीय असलं पाहिजे. विश्वासाठी. हे कुणी ध्येय दिलंय? माझ्या वडिलांना, माझ्या वडीलधाऱ्या माणसाला विचारायचं, हे ध्येय कुणी दिलंय शिवाजी महाराजांना? शहाजीराजेंनी. आता छातीवर ठेवून विचार करा, आपण आपल्या लेकराला हे ध्येय कोणतं ध्येय दिलंय? कमीत कमी गुरुजींच्या शाळेमध्ये पहिला आहे. बरं, शाळेत पहिला नाही आला तर कमीत कमी तुकडीत पहिला आहे, नाहीतर कमीत कमी आपल्या बावखीत तरी पहिला आहे. आमची ध्येय वरून खाली आहेत. महाराजांची त्यांची ध्येय खालून वर होती. दोस्तांनो, थोडंसं पुढं जाऊया. तिसरा मुद्दा, परिवर्तन. शिवाजी महाराजांचं ध्येय झालं, ध्येय आपली उदात्त असली पाहिजे. परिवर्तनाकडे जाऊ. तत्कालीन माने, खाडगे, घोरपडे, निंबाळकर, जाधव एकही सरदार शिवाजी महाराजांच्या बाजूला आला नाही. रायरेश्वराच्या मंदिरावर, महादेवाच्या पिंडीवर, शिवलिंगावर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला आणि ही माझी भारत माता या यवनाच्या तवडीतून मुक्त करीन, निर्मलंच करीन, अशी प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी महादेवाला साक्षी ठेवून घेतली आहे. घेतली का नाही? शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, हे राज्य हवे तो कुणाची इच्छा? श्रींची. कोणत्या? श्री म्हणजे बरोबर. नाही तर स्त्री म्हटले की अपभ्रंश झाला की कोणत्या स्त्रीची म्हणतील असं व्हायला नको. पोरांनो, आमचं काय सांगता येत नाही. हे हिंदवी स्वराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि तत्कालीन माने, घाटगे, निंबाळकर, जाधव याला सगळ्याला सांगितलं, आपण आपलं राज्य करू, हे तर देशांचं राज्य करू, भगव्यासाठी लढू, इथल्या मातीसाठी, स्वधर्मासाठी लढू. पण स्वार्थाने बरबटलेली माणसं एकही शिवाजी महाराजांच्या बाजूला आला नाही. आले ते आले, पण कुणी शिवाजी महाराजांना पकडायला आलं, कुणी शिवाजी महाराजांना कैद करायला आलं, तर कुणी शिवाजी महाराजांना मारून टाकायला आलं. अरे इतकं असतानाही माझा राजा उभा ठाकला. आदिलशाहीच्या विरोधात, निजामशाहीच्या विरोधात, कुतुबशाहीच्या विरोधात, दिल्लीच्या बादशाहीच्या विरोधात. एवढंच नाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशा 10 शत्रूच्या विरोधात एकच राजा उभा ठाकला आणि रायगडावर 32 मान सोनेरी सिंहासन उभा केलं. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एक शत्रू नाही, 10 शत्रू आहे. 10. इथं आम्हाला एक शत्रू आला तर आम्ही आमचं सगळं सोडून देतो. शिवाजी महाराज 10 शत्रू बरोबर लढले. मग प्रश्न पडतो, तत्कालीन मातब्बर सरदार शिवाजी महाराजांच्या बाजूला आले नाही, मग शिवाजी महाराजांना कोणी साथ दिली? कमरेला लंगोटी, खांद्यावर भोंगळे आणि डोक्याला मुंडाशे बांधून शेतामध्ये राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या माझ्या 18 पगार जातीच्या माणसांना शिवाजी महाराजांना साथ दिली. अरे जातीनं तो तांबाळ असेल, कुंभार असेल, साई असेल, कोळी असेल, सुतार असेल, लोहार असेल, वंजारी असेल, धनगर असेल, बंगारी असेल, मराठा असेल, अरे 18 पगार जातीची माणसं शिवाजी महाराजांच्या बाजूला उभी राहिली आणि म्हणूनच त्या ठिकाणी तोरण्यावर स्वराज्याचा पहिला भगवा ध्वज फडकला. आता विचार करा, त्या काळी ही माणसं एकमेकाच्या सावलीच्या जवळही उभा राहत नव्हती. एका जातीची माणसं दुसऱ्या जातीच्या जवळ उभा राहायचं नाही. प्रत्येक जात म्हणायचं आम्ही श्रेष्ठ, तुम्ही कनिष्ठ.
आणि पुन्हा आम्ही म्हणतो आम्हीच आम्हाला म्हणायचो आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ, आणि पुन्हा म्हणायचं जाती व्यवस्था दुसऱ्यांनी पसरवली. त्याच्यात आपणच आहे, आपणच जातीभेद मानतो आणि दुसऱ्याला दोष देण्यात काय. पण विचार करा, एक उदाहरण म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांनी जातीभेद कसा नष्ट केला. जीवा माहितीये तुम्हाला? जीवा माहितीये का रे? जीवा म्हणून एक जातीचा नावी, हा पठ्ठ्या नवरात्रीच्या फळामध्ये दानपट्टा फिरवायचा, असा दानपट्टा फिरवायचा, असा दानपट्टा फिरवायचा की हवेमध्ये फेकलेले लिंबू सुद्धा दानपट्ट्यानं वरचीवर कापायचं. त्याच्या दानपट्ट्याचं पातही नजरेस पडत नव्हतं. आणि एका नवरात्रीच्या फळामध्ये शुभा त्याचा दानपट्टा पाहिला गेले, जीवा बेभान झालाय, हवेमध्ये वरचीवर लिंबू फेकतोय, वरचीवर कापतोय, त्याच्या दानपट्ट्याचं पातही नजरेस पडत नाही. आणि या दानपट्ट्यामध्ये गुंग झालेला जीवाची अचानक नजर महाराजांकडे जाती. तो दानपट्टा फेकून देतो, राजाला मुद्रा करतो. छत्रपती शिवाजी महाराज त्याचा मुद्रा स्वीकारत नाहीत, त्याला जवळ बोलवतात. जीवाच्या अंगाचा थरका फुटतो, त्याला वाटलं आपल्या राजाचा राजा या ठिकाणी बराच वेळापासून उभा आहे, आपण राजाला मुद्रा केलेला नाही, आता आपलं काय धडगत नाही, आपलं शिर जरा वेगळं होणार. शेवटी घाबरत घाबरत थरथरत थरथरत जीवा महाराजांच्या समोर जातो. तसे महाराज त्याला जवळ घेतात, जीवाला म्हणतात, जीवा एक लक्षात ठेव, आज नवरात्रीच्या फळामध्ये दानपट्टा चालवतोच म्हणून ठीक आहे, उद्या जर युद्धामध्ये दानपट्टा फिरवायला लागलास आणि शत्रूवरची नजर हटून जर राजाला मुद्रा करायला लागलास तर शत्रू तुझी मान कापून नेल्याशिवाय राहणार नाही. अरे मुद्राच्या मानापेक्षा युद्धामध्ये तुझी मान टिकणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज जीवाला म्हणले. मला मुद्राचा मान नकोय, इथले 18 पगड जातीची मान स्वाभिमानानं ताट उभी राहिली पाहिजे, यासाठी शिवाजी महाराजांचा संघर्ष होता. मित्रांनो, या ठिकाणी जर आताचा एखादा आपला माणूस असता तो काय म्हटला असता जीवाला की हे जीवा तू खालच्या जातीचा आहेस, तुला माझ्या बरोबर घेणं मला बरोबर दिसणार नाही, तरी तुला आधी मध्ये कधी बोलू जाईन गडावर केस कापायला. शिवाजी महाराज असं म्हटले नाहीत. कदाचित शिवाजी महाराज म्हटले असतील, हे जीवा तूही माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत येऊ शकतोस आणि मीही तुझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत येऊ शकतो. हे जीवा तूही माझ्या जीवामध्ये जीव ओतू शकतो आणि मीही तुझ्या जीवामध्ये जीव ओतू शकतो, कारण आपण एक आहोत. एक आहोत ही भावना 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं 18 पगड जातीच्या मावळ्याच्या मनामध्ये तयार केली, म्हणून या ठिकाणी 32 मन सोनेरी सिंहासन उभा राहिलं. हे शिवचरित्राचं गमक आहे. म्हणूनच दोस्तांनो, जातीभेदाला तिलांजली देणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. 18 पगड जातीची माणसं माझ्या राजाच्या ताटामध्ये गुण्या गोविंदानं जेवत होती. हे शिवचरित्राचं वैशिष्ट्य आहे दोस्तांनो. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि राज्यघटना लिहिल्याच्या नंतर एका पत्रकाराने विचारलं, बाबासाहेब, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना तुम्ही लिहिली आणि ही लिहित असताना तुम्हाला प्रचंड मोठा अपार कष्ट करावं लागलं असेल, घाम गाळावं लागला असेल, रात्रंदिन जागत राहावं राहिलं असेल, मात्र हे तुम्ही कसं साध्य केलं? त्यावेळेस बाबासाहेब त्या पत्रकाराला म्हणाले, भारताची राज्यघटना लिहित असताना मला मुळीच अवघड गेली नाही, कारण की भारताची राज्यघटना लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य होतं. हे बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या पत्रकाराला म्हटलंय. 3 मुद्दे झाले. आता 4थ्या मुद्द्याला जाऊ की बांधिलकी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची बांधिलकी ही शिवाजी महाराजांची नव्हती. शिवाजी महाराजांची नव्हती, कुणाशी होती? एक विचार करा, भगव्याशी होती. एक विचार करा, तो मावळतीचा भगवा आहे. एवढंच नाही तर उगवतीचा सुद्धा भगवा आहे. अरे एवढंच नाही तर शौर्याचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक भगवा आहे. एवढंच नाही तर रामायणापासून महाभारतापासूनचा भगवा आहे. अरे एवढंच नाही तर मंदिरावर फरकणारा भगवा आहे. अरे एवढंच नाही तर वारकरीच्या खांद्यावरचा भगवा आहे. अरे एवढंच नाही तर इथल्या साधू संत महंतांचा, हे हिंदूच्या परंपरेचं वहन करणारा भगवा आहे. अरे ही हिंदू साम्राज्याचं प्रतीक असणारा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज आहे. हे तुम्ही आम्ही अगोदर समजून घ्यायला पाहिजे. महाराजांनी काय केलं? महाराजांनी पाहिलं, इतिहासाचा अभ्यास केला. हजारो वर्षापूर्वी पृथ्वीराजाची लढाई झाली. पृथ्वीराजा मारला, पकडला गेला. सगळं सैन्य पळत सुटलं. पळणाऱ्या सैन्याला विचारणारे का पळताय? ते म्हटले, आम्ही पृथ्वीराजासाठी लढत होतो. पृथ्वीराजा पकडला, युद्ध संपलं. कालांतराने यादव राजाची लढाई झाली. यादव राजा मारला गेला. सगळं सैन्य पळत सुटलं. पळणाऱ्या सैन्याला विचारणारे का पळताय? ते म्हटले, आम्ही यादव राजासाठी लढत होतो. यादव राज संपला, युद्ध संपलं. कालांतराने राक्षस तांगडी अर्थात तालिको ठिकाणी लढाई झाली.
त्या ठिकाणी रामराया पकडला गेला, सगळं सैन्य पळत सुटलं. पन्हाळ्या सैन्याला विचारणारे का पळत आहे? ते म्हटले आम्ही रामरायासाठी लढत होतो. रामराया पकडला, संपलं, युद्ध संपलं. मात्र माझ्या राजाने हीच शिकवण उलटी केली. राजाने आपल्या मावळ्याला सांगितलं, अरे राजा, माझ्या मावळ्यांनो, माझ्यासाठी लढायचं नाही, लढायचं असेल तर भगव्या ध्वजासाठी लढा, इथल्या मातीसाठी लढा. ही शिकवण उलटी केल्याच्या नंतर अवघ्या काही दिवसामध्ये म्हणजे 27 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिल्लीवर भगवा फडकला. दिल्लीवरच नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर अटकेवर भगवा फडकला. तो ह्याच शिकवणीसाठी, राजासाठी लढायचं नाही, लढायचं कोणासाठी? मातीसाठी. छत्रपती संभाजी महाराज शिवाजीराजे स्वर्गवासी झाले. धर्मवीर संभाजी महाराजांची औरंगजेबाने निर्गुण हत्या केली, तरी इथली माणसं लढत होती. कसल्याही प्रकारचं वेतन नाही, पगार नाही, राजा नाही, सेनापती नाही, इतकं नसताना ही माणसं लढत होती. की ह्याच शिकवणीतून थोडंसं पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचं आहे स्वदेश आणि स्वधर्म हा मुद्दा आहे आपला 5वा. आता काही लोकांना अडचण अशी होती की शिवाजी महाराजांचं नाव स्वदेश आणि स्वधर्माशी जोडलं की त्यांना काय अडचण होती मला कळत नाही. पण मला सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जेवढ्या मुद्रा होत्या त्या सगळ्या राजमुद्रा फारसी, अरबी आणि उर्दू भाषेमध्ये होत्या. शोधा सगळ्या, एकही राजमुद्रा संस्कृत भाषेमध्ये नव्हती. या भारतातली देवगिरीच्या पाडावानंतर पहिली स्वदेशी भाषेमधली असणारी मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिपचंद्र लेखे व वरदेशनुर विश्ववंदिता. एवढंच काय, राजमाता जिजाऊसाहेब आणि शहाजीराजेंची मुद्रा सुद्धा ही फारसी, अरबीमध्ये होती, संस्कृतमध्ये नव्हती. माझ्या राजानं पहिलं एकदेशीय इथल्या आमच्या भाषेला महत्व दिलं आणि स्वतःची राजमुद्रा स्वतःच्या भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये तयार केली. त्याच्या पुढचं उदाहरण सगळ्यात महत्वाचं आहे नाणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्याचं होन तयार केलं आणि तांब्याची शिवराई तयार केली. आणि ही नाणी तयार करत असताना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळी नाणीवर फारसी आणि अरबी आणि उर्दू लिपी होती. परंतु माझ्या राजानं फारसी, अरबी ही लिपी हद्दपार केली आणि देवनागरी लिपीमध्ये आपलं स्वतःचं नाणं पाळलं. जर माझ्या राजाला भाषाविषयी अभिमान नसता, स्वदेशाविषयी अभिमान नसता, तर ही सुद्धा फारसीमध्ये ठेवलं असतं ना, काय अडचण होती. पण दूरदृष्टी शिवाजी महाराजांची. थोडंसं पुढे जाऊया. एवढंच नाही तर भाषा, या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये काय झालंय माहितीये का, आम्ही आमची पोरं इंग्रजी शाळेमध्ये घालतो. पूर्वी फारसी आणि अरबी खूप शब्द आमच्या भाषेमध्ये घुसले. आता काय झालं, इंग्रजी घुसली. आमची मुलं, आमची पालक काय करतो, आम्ही आमची सगळी मुलं कुठे घालतो? इंग्रजी शाळेमध्ये. इंग्रजी शाळेमुळे काय झालं, मम्मीची मॉम झाली, पापाचा पॉप झाला. आणि मॉम पॉपच्या जमान्यामध्ये आमच्या लेकराचा लॉलीपॉप कधी झालाय आम्हाला कळलं नाही. हे लॉलीपॉप जर होणं जर तुमचं आमचं टाळायचं असेल तर तुमचा आमच्या स्वतःच्या भाषेवर, स्वतःच्या संस्कृतीवर अभिमान असावा लागतो. एक मुळात पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांनी या परकीय भाषेचं आक्रमण थांबायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी रघुनाथपंत हनुमंत आणि धुंडीराज व्यास यांना बोलवलं आणि सांगितलं, जेवढे फारसी शब्द आपल्या भाषेमध्ये घुसलेत ना, ह्या सगळ्याची हकालपट्टी करायची आणि त्या ठिकाणी आपले स्वतःचे शब्द घालायचे. आणि धुंडीराम व्यास आणि रघुनाथपंत हनुमंते यांनी राजव्यवहार कोश लिहिला आणि 1380 शब्दाची हकालपट्टी केली आणि तिथं स्वतःचे एकदेशीय आपले शब्द वापरले. भाषेविषयी प्रेम आहे. पुढे जाऊया थोडस. कालगणना, बादशाह मेला, दुसरा बादशाह आला की त्याच्या नावानं कालगणना सुरू व्हायची. जुलूस त्याच्या नावानं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जुलूस नावाची कालगणना मोडीत काढली. स्वतःच्या नावानं कालगणना सुरू केली नाही. राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाच्या नावानं कालगणना सुरू केली शिवाजी महाराजांनी. एवढंच नाही, कालगणनेमधलं जे पंचांग होतं ते पंचांग सगळं बरबसलेलं होतं. विदेशी शब्द आले आणि सगळं पंचांग चुकीचं होतं. त्या म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण ज्योतिषीला बोलवलं आणि करण कौस्तुभ नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्याला सांगितलं की आपलं पंचांगाचं शुद्धीकरण करायचं आणि या पंचांगामध्ये आपलं तंत्र शुद्ध करायचं. आणि त्या श्रीकृष्ण ज्योतिषीनं ते करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहिला आणि पंचांगाचं शुद्धीकरण केलं. ही सगळं कुणासाठी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या भाषेसाठी घेतलं, इथल्या भाषेसाठी केलं, इथल्या धर्मासाठी केलं. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा सेन्सिटिव्ह मुद्दा म्हणजे धर्म. आता धर्माच्या बाबतीमध्ये मला काय बोलायचंय? मुलांनो खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये मला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आता धर्माच्या बाबतीत बोलायचं. हे अगोदर सांगितलंय तुम्ही जे बोलणार ते सत्य बोलणार, जे सांगणार ते इतिहासाला अनुसरण सांगेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक महापुरुषांची काही संदर्भ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर लिहून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या घटना समितीचं शेवटचं भाषण केलं आणि त्या घटना समितीच्या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष हा हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी होता. हे अशोक बांगर म्हणत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याच्यानंतर महात्मा फुलेकर जाऊ. महात्मा फुलेंनी या ठिकाणी शिवाजी महाराजांवर पोहर आलेला मी सांगितलं आणि याच पोहऱ्यामध्ये महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं ध्येय सांगितलंय. त्या ठिकाणी महात्मा फुले सांगतात, काय लिहितात, माता बोध मनी ठसता राग आला यवनाचा, माता बोध मनी ठसता राग आला यवनाचा, मग बेत केला लढण्याचा. एवढंच नाही, तानाजी मालुसरे बाजी फसलकर त्या ठिकाणी स्नेह येसाजी कंकाचा, मग जमाव केला मावळ्याचा, दूर करून पूर केला हत्याराचा, मोठ्या युक्तीने किल्ला सर केला तोरण्याचा, रोविला झेंडा हिंदूंचा. मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा, रोविला झेंडा हिंदूंचा. असं कोण म्हणतंय? कोण म्हणतं? महात्मा फुले म्हणतात. अशोक बांगर म्हणत नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी महात्मा फुलेचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा पहा. थोडस पुढे जाऊया आणखी. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी 24 ऑगस्ट 1680 साली छत्रपती संभाजी महाराजांनी एक दानपत्र दिलंय. धर्मवीर संभाजी महाराजांनी एक दानपत्र दिलंय. ते बाकरी शासनीला दिलेल्या दानपत्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज आपल्या स्वतःच्या आजोबाविषयी काहीतरी लिहिलंय आणि स्वतःच्या आजोबाला धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात, माझे आजोबा हिंदू धर्म जीर्णोद्धारक होते. कोण होते? हिंदू धर्म जीर्णोद्धारक होते. एवढंच नाही दोस्तांनो, ही झाली सगळी आत्ताची. त्याच्यात थोडस पुढे जाऊया. कविराज भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजावर शिवभूषण नावाचं काव्य केलं ब्रीज भाषेमध्ये. उत्तरच्या हिंदीचा युक्त प्रकार आहे. कवी भूषणांना महाराजांच्या दरबारामध्ये केलंय, महाराजांना ऐकवलंय असं तो म्हणतोय आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो आणि हो तो समकालीन आहे. जो महाराजाबरोबर राहिलाय, जो महाराजांचं सगळं कर्तृत्व पाहिलं, ज्याने महाराजावर लिहिलंय, तो स्वतःच्या शिवभूषण मध्ये स्वतः त्या ठिकाणी कविभूषण म्हणतोय. कामिनी कंतसो जामिनी छंदसो. एवढंच नाही तर दामिनी पावस मेघ घटासो. अरे त्याच पुढे समोर जर जायचं असेल, कीर्ती दानसो सुरती ज्ञानसो, प्रीती महान प्रीती बळी सन्मानसो, भूषण असो नलिनी नव भूषण देव प्रभासो. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे, जाहीर चारू और जहान असो, हिंदुवान सुमान शिवासो, हिंदुवान शिवा सुहान सो. म्हणजे विचार करा या ठिकाणी याचा अर्थ काय होतोय. ज्या पद्धतीनं पत्नी ही पतीमुळं, रात्र ही चंद्रामुळं, एवढंच नाही तर वीज मेघामुळं, त्याचबरोबर कीर्ती सन्मानामुळं, एवढंच नाही तर त्या ठिकाणी ज्ञान सौंदर्यामुळं ही शोभून दिसतात. त्याच पद्धतीनं हे शिवराया तुमच्यामुळं हा हिंदू समाज शोभून दिसतो. हे कोण लिहितंय? कविराज भूषण लिहितात आणि ऐकलंय कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलंय. आता थोडस पुढे जाऊया. तुम्ही आता मला म्हणताल हे सगळं त्यांचं सांगायला लागले. आता हे झालं सगळं आपल्याकडच्या लोकांचं. आता विदेशी लोक काय म्हणतात शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ते थोडंसं सांगूया. हेनरी रेव्हिंग्टन हा राजापूर इंग्रजांच्या वखाडीचा प्रमुख होता. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये होते माहिती आहे का, आणि त्यांनी पन्हाळ्यावर आक्रमण केलं. ओके ना. या हेनरी रेव्हिंग्टननं महाराजाला पत्र पाठवलंय. त्या पत्राचं साल आहे 13 फेब्रुवारी 1660 साली. एक हेनरी रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पत्र पाठवलंय आणि शिवाजी महाराजांना पाठवलेल्या पत्रामध्ये हेनरी रेव्हिंग्टन म्हणतोय, द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस. द जनरल ऑफ, याचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे हिंदू सेनाधिपती असा होतो. बरोबर आहे का? म्हणजे हेनरी रेव्हिंग्टन छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतोय? द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस. त्याच्या पुढे जाऊ. 1967 साली गोव्याच्या प्रमुखानं, पोर्तुगीजाच्या प्रमुखाने एक फतवा काढला की ज्यांना ख्रिस्ती व्हायचंय
त्यांनी गोव्यामध्ये राहायचं, नाहीतर बाकीच्यांनी पळून जायचं, आणि जर कोणी पळून गेलं नाही तर त्यांचा खात्मा करू. 1967 साली गोव्याच्या गव्हर्नरनं पत्र काढलं. ते पत्र तुम्हाला पाहायला भेटेल. गोवा पोर्तुगीज याच्या दप्तरामध्ये गोव्याला जातो मी. आणि ही बातमी शिवाजी महाराजांना समजली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 1967 साली ही बातमी समजली. महाराजांनी 1967 साली 2 वेळेस गोव्यावर आक्रमण केलं. 1,500 पोर्तुगीजांना बांधलं, तिथल्या पादऱ्याला सुद्धा बांधलं, आणि काही क्षणामध्ये तिथल्या जनरलनं तो हुकूम माघारी घेतला. आता तुम्ही म्हणता याला पुरावा देतो, तिच्यासाठी चाललेलो आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा एक वकील होता, ओल्ड नावाचा. कुठं होता तो वकील? गोव्यामध्ये होता. आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या ओल्ड नावाच्या वकिलानं एक पत्र आपलं पाठवलंय. त्या पत्राची तारीख आहे 30 नोव्हेंबर 1967. हा समजून घ्या. आता बोलण्याच्या ओघामध्ये होत आहे 1619 होत. 30 नोव्हेंबर 1667 साली या ओल्ड नावाच्या वकिलाने एक पत्र पाठवलंय, आणि तो म्हणतो गोव्याच्या पोर्तुगीजांनी हिंदूंचा छळ मानला, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले. हे अशोक बांगर म्हणतोय का? कोण म्हणतोय? ओल्ड नावाचा वकील. ते काय म्हणते? मी काय सांगितलं नाही, तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा. फक्त इतिहासकार काय म्हटले हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढे थोडंसं जाऊया, थोडंसं पुढं. आता धर्म प्रार्थना निर्मितीच्या बाबतीमध्ये ज्या अफजल खानाचा, ज्या मस्तवाल 32 दाताच्या मस्तवाल बोकडाचा कोथळा बाहेर काढला आणि आई तुळजा भवानीला त्या ठिकाणी नैवेद्य त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दाखवला. कुठे दाखवला रे? कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याला? प्रतापगडाच्या. त्या प्रतापगडाचा किल्ला भोरपेच्या डोंगरावर बांधला. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं, त्यावेळेस आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की तुम्ही बांधकाम चालू राहू द्या, पण तुम्ही आता ताबडतोब नेपाळला जायचं आणि नेपाळ देशातून गंडकी नदीमधून शिला आणायची आणि त्या शिळेमधून आई तुळजाभवानीची मूर्ती घडवायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर स्वतः आई तुळजाभवानीचं मंदिर बांधलेलं आहे. प्रतापगडावर तुम्ही जर गेले तिथं पहा, तिथलचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. त्याच्या पुढे जाऊया. गोव्यामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर सुरुवातीला अल्लाह बहामनीने पाडून टाकलं. कालांतराने याच विजयनगरच्या रामरायानं त्या बंधूनं ते मंदिर पुन्हा बांधलं. कालांतरानं पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांना पुन्हा ते मंदिर त्या ठिकाणी पाडून टाकलं आणि तिथलची शिवपिंड फेकून दिली. ही बातमी ज्यावेळेस महाराजांना समजली, महाराजांनी तिथं आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी महाराजांनी सप्तकोटेश्वराचं मंदिर बांधलं. याला पुरावा त्याच मंदिराच्या प्रांगणामध्ये एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावर लिहिलंय श्री सप्तकोटेश्वर शके 1590 कालकिर्दे कृष्णवद्य पंचमा सोमे शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ. आता याचा अर्थ काय की शिवाजी महाराजांनी शके 1590 साली या मंदिर बांधण्याला प्रारंभ केला. असं कोण म्हणतोय रे? अशोक बांगर म्हणतात का? तो शिलालेख सांगतोय. मी माझं काही सांगत नाही. थोडंसं पुढे जाऊया आणखी. धर्मशुद्धीच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचं तर हिंदू धर्मावर प्रेम नसतं, तर नेताजी पालकराचा कुलीखान झाला. कालांतराने त्याला वाटलं आपल्या धर्मामध्ये जावं आणि महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणाला की महाराज मला तुमच्या धर्मामध्ये घ्या, पुन्हा मला धर्मामध्ये घ्या. महाराजांनी कशालाही न जुमानता नेताजी कुलीखान झालेल्या नेताजी पालकराचं शुद्धीकरण केलं आणि त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलं. आहे का उदाहरण? एवढंच नाही, बजाजी नाईक निंबाळकराला सुद्धा महाराजांनी धर्मामध्ये घेतलं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अष्टप्रधानामध्ये महाराजांनी पंडितराव नावाचं एक मंत्रीचं पद तयार केलंय. मंत्री, आताच्या मंत्र्याविषयी बोलत नाही मी, महाराजांच्या मंत्र्याविषयी. पंडितराव म्हणजे धर्माची कामे पाहणे. आता धर्माची कामे म्हणजे कोणते? ही शुद्धीकरणाची कामे पाहणे. त्यासाठी महाराजांनी पंडितराव हे स्वतंत्र खातं तयार केलेलं होतं. आता याच्या पुढे जाऊ. काही लोकांना वाटतं शिवाजी महाराजांचं मंदिर व्हायला नाही पाहिजे. मलाही वाटतं शिवाजी महाराजांचा देव होऊ नाही, परंतु शिवाजी महाराजांचं मंदिर त्यांच्या जिवंतपणीच झालं होतं हे मला सांगायचं. दक्षिण दिग्विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि आपल्या जवळ असणाऱ्या श्रीशैलमला गेले आणि श्रीशैलम मध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या देवाचं दर्शन घेतलं, बाहेर आले आणि त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर शिखराकडे पाहिलं तर उत्तर दिशेचं गोपूर तसंच राहिलंय. महाराजांनी तिथल्या लोकांना विचारलं की चारही बाजूचे गोपूर, तीनही बाजूचे गोपूर पूर्ण, मात्र उत्तरेचं गोपूर कशामुळे पूर्ण आहे? साहजिक पैसा नाही,
धर्माभिमान नाही. महाराजांना समजलं हे काम फक्त पैशामुळे थांबलंय आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्या भागातली सगळ्या कारागिरांना बोलवलं. त्यांना सांगितलं लागेल तेवढा मी पैसा देईल तुम्हाला, या देवाचं गोपूर तुम्ही बांधून घ्यायचं. आणि अवघ्या काही क्षणामध्ये त्या कारागिरांनी तिथल्या गवंड्यांनी त्या शैलमच्या उत्तर दिशेचं गोपूर बांधलं. महाराज निघून गेले. महाराजांनी सगळा खर्च केला. त्या कारागिरांना वाटलं आजपर्यंत अनेक राजा आले, सरदार आले, लोक आले, प्रत्येकाने देवाचं दर्शन घेतलं, शिखर पाहिलं, गोपूर पाहिलं, पण एकाही राजाला वाटलं नाही की या गोपुराचं काम पूर्ण करू. मात्र एकाच राजाला वाटलं असा महान राजा या जगामध्ये होणे नाही, म्हणून आपण हा राजा सदैव आपल्या समोर असला पाहिजे, यासाठी काहीतरी करू. म्हणून तिथल्या कारागिरांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी मूर्ती तयार केली आणि जे गोपूर शिवाजी महाराजांनी बांधायला लावलं होतं त्या गोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली. जगातलं पहिलं स्मारक छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना उभं राहिलं ते श्रीशैलममध्ये. आता पुढे जाऊया. दुसरं स्मारक, आता त्यातला अर्धा भाग मी पुढचा भाग सांगतो, अर्धा भाग मी थोडंसं पुढे घेणार आहे. माझ्या माता भगिनी आहेत त्याच्यामुळे शेवटचं. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयला गेले साहेब. दक्षिण दिग्विजयला गेले. मल्लम्मा देसाईंना सावित्रीबाईंचा खिताब दिला. ती स्वतःच्या मुलाला घेऊन राजाकडे आली. तिला वाटलं की हा राजा आपल्याला संपून टाकणार, मारून टाकील. मात्र शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईंच्या मुलाला मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या हातानं महाराजांनी त्या देसाईंच्या मुलाला दूध पाजलं आणि सांगितलं की हा मुलगा माझा भाचा आहे आणि तू माझी बहीण आहे. त्या ठिकाणी सावित्रीबाई देसाईंना खूप बरं वाटलं आणि तिनं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शिल्प तयार केलं. ते शिल्प असं होतं, महाराज गादीवर बसलेत, त्यांच्या मांडीवर एक मुलगा आहे आणि त्या मुलाला महाराज दूध पाजतायत. हे शिल्प आजही जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी धारवाड जिल्ह्यामध्ये यादवड नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी मंदिर बनवलंय. उभ्या हयातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तयार झालेलं हे दुसरं मंदिर आहे. हे झालेलं सांगतोय बरं का. आता पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठेचे कोणत्या किल्ल्यावर आहेत रे? सिंधुदुर्गला गेलेत का? जायचं. सिंधुदुर्गला गेले तर सिंधुदुर्गच्या तुम्ही त्या समुद्रातून उतरले, सरळ त्या किल्ल्याच्या वाटेने जर तुम्ही आतमध्ये गेले तर मंदिर दिसतं आणि त्या मंदिरावर नाव आहे शिवराजेश्वर मंदिर. मीही पाहिलं 20-25 वर्षापूर्वी. मी सुद्धा गेलो. त्या बोटीमधून उतरलो, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये गेलो, सरळ डायरेक्ट गेलो. समोर दिसलं शिवराजेश्वर मंदिर. मला वाटलं महादेवाचं मंदिर असेल. मी आत गेलो तर ते मंदिर निघालं छत्रपती शिवाजी महाराजाचं आणि ते मंदिर बनवलं होतं त्यांचाच मुलगा राजारामांनी त्यांच्या हयातीमध्ये, राजाराम महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये बनवलं. त्याच्या पुढचं सांगतो, छत्रपती शाहू महाराजांनी 1913 साली पन्हाळा किल्ल्यावर शिवमंदिर बनवलंय. त्या शिवमंदिरामध्ये शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी बनवलेल्या मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ आहेत. याचा अर्थ मी शिवाजी महाराजांचे मंदिर बनवा असं म्हणत नाही. महाराजांना देव मानू नका, मान्य आहे, महाराज माणूसच होते, पण देवापेक्षाही कमी नव्हते. देवापेक्षा श्रेष्ठ असणारा छत्रपती शिवाजी राजा हा आमचा राजा आहे. ज्या राजामुळं इथले देव वाचले, इथले मंदिरं वाचली, इथली माझी बहीण वाचली आणि त्या बहिणीची अक्रू सुद्धा वाचली. म्हणजे इथून नरापासून वानरापर्यंत, वारुणापासून नारायणापर्यंत सगळं वाचवण्याचं काम माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी केलंय. म्हणूनच आज या ठिकाणी माझ्या जिजाऊ उपस्थित आहे. थोडंसं पुढे जाऊ. आता माझ्या माता भगिनी या ठिकाणी उभ्या, जास्त वेळ घेणार नाही. जवळपास 1 तास होऊन गेले, पण शेवटचा माझ्या भगिनींसाठी सुद्धा शिवचरित्राचा काहीतरी संदेश देणं गरजेचं आहे. एक विचार सांगतो. शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर मिर्झा तफाखुर नावाचा बादशहाचा वजीराचा नातू होता. नाव नीट लिहून घ्या. मिर्झा तफाखुर नावाचा बादशहाच्या वकिलाचा नातू होता. हा दिल्लीच्या स्वतःच्या वाड्याच्या बाहेर यायचा आणि स्वतःच्या वाड्याच्या बाहेर आला की नदीवर जायचा आणि नदीवरच्या नामवंत सरदाराच्या घरातील कुलवंत स्त्री असायच्या, जी त्याला आवडेल ती उचलायचा आणि स्वतःच्या वाड्यावर घेऊन जायचं. दिल्लीच्या रस्त्यावरून जर एखादा मेणा चालला तर मेण्यामधल्या स्त्रियाला उचलायचा, स्वतःच्या वाड्यावर घेऊन जायचा. त्याच्या या नीच कृत्याची तक्रार हजारो वेळा बादशहाकडे झाली, पण शिक्षा झाली नाही. हे लांबचं झालं. जवळ येऊ. अल्लाउद्दीन शहा बहामनी या महाराष्ट्रामध्ये झाला.
या महाराष्ट्रातल्या नामवंत पराक्रमी सरदाराच्या घरातील 1000 बायका स्वतःच्या जरानखान्यामध्ये त्या अल्लाउद्दीन शाह बहामनीनं स्वतःच्या हौशेसाठी ठेवल्या होत्या. आणखी थोडस जवळ येऊ, अल्लाउद्दीन शाह झालं, हिमायून शाह बहामनीकडे येऊ. हा इतका पिसाट असायचा की शेजारच्या गावामध्ये जर एखादं लग्न त्याला समजलं तर धावत पळत जायचा आणि वराती मधली नवरी उचलून आणायचा आणि स्वतःच्या जनानखान्यामध्ये दाखल करायचा. मला सांगा, असल्या प्रवृत्तीची लोक या महाराष्ट्रावर आणि भारतावर राज्य करत होते. लांब कशाला, आणखी थोडस जवळ येऊ, आणखी जवळ, आपल्या जवळ येऊ, आपल्या नाशिक पर्यंत येऊ. नाशिक माहितीये तुम्हाला? माझ्या माता भगिनीला माहितीये. पहा, नाशिकेची पंचवटी आहे आणि अशीच एक देखणे रूपवती अप्सरा ही लाजल अशी सौंदर्यवती, अरे सीते इतकीच पतिव्रता, सीते इतकीच सौभाग्यवती नाशिकेतील पंचवटी येथे स्नानासाठी गेली होती आणि गोदावरीच्या पवित्र प्रवाहामध्ये स्नान करून पुण्य संपादनासाठी ही तरुणी गोदावरीच्या पात्रात उतरली. एवढ्यात करुण किंकाळ्या उठल्या, वाचवा धावा अशा 8 आरोळ्या गोदावरीच्या पात्रात उठल्या. अरे ते स्नान करत असताना त्या सौभाग्यवतीला मुघलांचा सरदार महाबत खान यांनी उचलून पळवून नेली. असे कित्येक रावण, कित्येक स्त्रियांना एका देखत नव्हे, दोघा देखत नव्हे, सर्वासमक्ष उचलत होते, पळवत होते, नेत होते. आणि दुर्भाग्याची गोष्ट सांगतो, उचलून नेलेली सौभाग्यवती एका नामवंत सरदाराची भाऊजाई होते. सगळ्यात महत्वाचं, राजमाता जिजाऊ साहेबांची जाऊ होती, तर खेळोजी राजे भोसले यांची धर्मपत्नी होती. एका नामवंत घरातील स्त्रीची ही अवस्था, मग तुमच्या आमच्या सामान्य घरातील स्त्रीची अवस्था काय असेल कल्पना करू शकत नाही. आणि कालांतराने शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांना ही घटना समजली. महाराज आऊसाहेबांकडे गेले आणि आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब, काका साहेबांनी खंडोळी केली असेल महाबत खानाची आणि मगच व्याकी साहेबांना सोडून आणलं असेल आणि याच वेळेला आकाशामध्ये विजेचा कडकडाट हवा. तशा आऊसाहेब कळल्या, म्हणाल्या, नाही शुभ, अरे खंडोळी नाही, खंडणी देऊन सोडून आणलं. अरे मराठ्यांच्या तलवारी बादशाही तख्ताची राखण करत होत्या, मात्र स्वतःच्या माय बहिणीच्या आबरूची राखण करता येत नव्हती. आणि हे आऊसाहेबांचे शब्द ऐकल्याबरोबर 10 वर्षाचा शुभा समोर येतोय, आपल्या आईचा हात हातामध्ये घेतोय आणि आपल्या आईला म्हणतोय, आऊसाहेब, शपथ आहे मला, माझ्या स्वराज्यामध्ये असं काय होणार नाही. माझ्या स्वराज्यामध्ये जो हात स्त्रीच्या अब्रूकडे जाईल तो हात कापला जाईल. माझ्या स्वराज्यामध्ये जो पाय स्त्रीच्या अब्रूकडे जाईल तो पाय कापला जाईल. जे डोळे स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतील ना, ते डोळे काढले जातील. आऊसाहेब, डोळे. शिवबाचं वय किती आहे? 10 वर्षाचं. आज आमचं 10 वर्षाचं बोल शिला की जवानी हे गाणं दारात म्हणतं आणि त्याचीच आई म्हणती शेजारीला करून आमचं पोरगं कसं शिला की जवानी म्हणते. हा संस्कारामधला फरक आहे. थोडंसं पुढे जाऊया. प्रकरण माहीत आहे पण पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे. स्वराज्यातील रांजेगावच्या पाटलाने स्त्री बरोबर बदामाल केला. बातमी महाराजांना समजली. महाराजांनी राजेगावच्या पाटलाच्याही शरीर त्या ठिकाणी हात तोडले, पाय तोडले. पाटलाच्या शरीराचा चौरंग केला आणि चौरंग केलेला पाटील मावळातील गावागावावरून दारादारून फिरवला आणि दाखवून दिला उद्या जगाला, माझ्या स्वराज्यातील स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिला त्याची हीच अवस्था होईल. यावेळी शिवबाचं वय किती आहे? वय फक्त वर्ष 15 वर्ष. आज आमचं 15 वर्षाचं पोरगं काय म्हणतं? बाई वाड्यावर या. 15 वर्षाचं पोरगं आमचं बाई वाड्यावर या म्हणतं म्हणून ठीक आहे. हे जर उद्या मोठं झालं तर बाईला वाड्यावर या म्हणणार नाही, हा वाडाच बाईक घेऊन जातोय का काय? असली अवस्था आमच्या महाराष्ट्रामध्ये संस्कार. थोडंसं पुढे जाऊया. तुम्हाला सांगितलं होतं एक प्रकरण राहिलंय. तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असतील तर त्याच्या लाईट लावू म्हणजे आपल्याला समजत. शेवटचा मुद्दा क्लिअर करतो आणि थांबतो. एक अर्ध्या राहिलेलं प्रकरण घेतो. एक तुम्हाला माहित असेल की 1678 साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बेळवाडीच्या किल्ल्यावर हल्ला, सकुजी गायकवाड नावाच्या परमप्रतापी सरदारानं बेळवाडी नावाच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सकुजी गायकवाड नावाच्या सरदारानं हल्ला केला आणि हल्ला केल्याच्या नंतर त्या बेळवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार होती सावित्रीबाई देसाई.
ही सावित्रीबाई देसाई शूर होती, मरणमर्द होती. हिनं 27 दिवस मराठ्यांच्या विरोधात किल्ला लढवला. किती दिवस? 27 दिवस. शेवटी सावित्रीबाई देसाईंचं अन्न संपलं, धान्य संपलं, सैनिक मरायला लागले आणि सावित्रीबाई देसाईंना त्या ठिकाणी शरणागती पत्करली. सकुजी गायकवाडाला विजय पत्करल्यासारखं झालं आणि जोशामध्ये होश गमावून बसला. त्यांनी फक्त सावित्रीबाई देसाईंवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बातमी महाराजांना समजली. महाराजांनी सकुजी गायकवाडाचे डोळे काढले, हात तोडले, पाठ तोडले आणि अंधारात कोठडीमध्ये टाकलं. अरे म्हणूनच मी मित्रांनो नेहमी म्हणत असतो, गुन्हेगार एखादा सामान्य गावचा नागरिक असो, गावचा पाटील असो किंवा परमप्रतापी सरदार असो, माझ्या राजाच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कुणालाही माफी झाली नाही. मात्र आजच्या लोकशाहीच्या युगामध्ये माझ्या एखाद्या बहिणीवर वयाच्या 15व्या वर्षी जर बलात्कार झाला तर तिला वयाच्या 80व्या वर्षी न्याय मिळतो. मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मोठं का लोकशाही मोठी? हे तुमचं तुम्ही ठरवा. थोडंसं आता पुढं जाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्रीबाई देसाईंना किताब दिला. मल्लम्मा देसाईंची सावित्रीबाई झाली आणि याच सावित्रीबाई देसाईनं छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं मंदिर यादवाड या ठिकाणी उभा केलं. हीच सावित्रीबाई देसाई. तुम्हाला दुसरं माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त महिलेच्या त्या ठिकाणी आबरूची वाचवणूकच केली नाही, फक्त शिलाचं रक्षणच केलं नाही, तर महिलांना सन्मान सुद्धा दिलाय. अरे एका आईच्या पुत्राला स्वतःला भाता केलं, बहीण मानलं, ती सावित्रीबाई देसाई. एवढंच नाही तर रायगडावरून त्या ठिकाणी हिरकणी नावाची जी स्त्री होती तिच्या नावानं बुरुज बांधला आणि एका मातेचा सन्मान केला. एवढंच नाही तर शत्रूच्या स्त्रियांना पण माय बहिणीचा दर्जा दिला. आणि त्याच्या पुढे जाऊन स्वतःच्या स्वराज्याचा कारभार स्वतःच्या सुनेच्या हवाली केला. आणि त्याच्याही पुढे जाऊन जगातली पहिली महिलांची लढाऊ बटालियन उभा केली. म्हणून मी नेहमी सांगत असतो, त्याच्याही पुढे जाऊन अरे शत्रूच्या पण स्त्रियांना माय बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा शिवाजी महाराज. एवढंच नाही तर स्वतःच्या स्वराज्याचा अर्थव्यवहार स्वतःच्या सुनेच्या हवाली नेमणूक करणारा माझा राजा शिवाजी महाराज. अरे एवढंच नाही तर जगातली पहिली महिलांची लढाऊ बटालियन उभा करणारा माझा राजा शिवाजी महाराज आहे. इतकं महिलांसाठी काम केलंय. म्हणूनच आज माझी महिला, आज माझी बहीण, आज माझी आई या ठिकाणी ताठ मानेने उभी राहिली. आता शिवाजी महाराजांनी काय केलं? कारभार स्वराज्याचा स्वतःच्या सुनेच्या अर्थात महिलेच्या हवाली करा. आता मला इमानदारीने सांगा, एखाद्या महिलेच्या नावावर आहे का एखादा प्लॉट? सातबाऱ्यावर नाव आम्ही शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. एकाही महिलेचं नाव सातबाऱ्यावर नाही, एकाही महिलेच्या नावावर प्लॉट नाही, एकाही फ्लॅट नाही. मग आमच्या महिलेची नाव कुठं? कमलबाई करून विमलबाई सप्रमबाई, चमचा ताट आणि वाटी. याच्या पलीकडे आमच्या महिलांची नावं गेली नाही दोस्तांनो. कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या माय बहिणींच्या अब्रूचं रक्षण केलं. पण आज जर कोणत्याही वृत्तपत्राचं कोणत्याही तारखेचं कोणतंही पान काढलं तर बलात्कार, अतिप्रसंग, विनयभंगाच्या बातम्या असतात. कोणतंही चॅनल कोणत्याही वेळेला कधीही लावलं तर त्याच्यावरही विनयभंगाच्या, अतिप्रसंगाच्या, बलात्काराच्या बातम्या असतात. मग प्रश्न पडतो, असा महाराष्ट्र का झाला? तर त्याच महाराष्ट्रामध्ये आमच्या आयाच आमच्या पोरांना जर नाचणाऱ्या बाया दाखवायला लागल्या तर आमचा महाराष्ट्र नक्की जाईल कुठं? ज्या महाराष्ट्रामध्ये शिलावेळी जवान होते, मुन्नी बदनाम होते, पिंकी पैसेवाल्याची होते आणि दिवसा दुपाऱ्या बाईला वाड्यावर या म्हटलं जातं, त्या महाराष्ट्रामध्ये आता चारित्र्य उरलंय का? हा खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय आहे. आणि ज्या घरामध्ये माझ्या राजाचा फोटो आहे ना, त्या घरामध्ये पुन्हा नवीन आम्हाला चारित्र्याची उभारणी करावी लागेल. इथं बऱ्याच माझ्या आई आहेत, बरेच माझे वडील आहेत. या माता भगिनींना आणि वडिलांना मला एवढं सांगायचंय, शाळेला गेलेल्या स्वतःच्या मुलीची काळजी करण्यापेक्षा, अरे कामावर गेलेल्या माझ्या एखाद्या भगिनीची काळजी करण्यापेक्षा, नोकरीला गेलेल्या माझ्या भगिनीची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या घरातल्या पोराला दुसऱ्या स्त्रीकडं माय बहिणीच्या नजरेनं पाहिला शिकवा. ज्या दिवशी तुमच्या घरातला मुलगा दुसऱ्या स्त्रीकडे माय बहिणीच्या नजरेनं पाहिल ना, त्या दिवशी तुमच्या घरातील स्त्री सुरक्षित होईल. हे शिवचरित्राचं शेवटचा विषय आहे. हे अंतिम सत्य म्हणावं लागेल. बोलण्याच्या ओघामध्ये मी बरंच बोललो, तुम्हीही बराच वेळ मला सहन केलं, पण शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. प्लुटो नावाचा एक विचारवंत युरोप खंडामध्ये होऊन गेला. प्लुटो नावाचा विचारवंत माहिती आहे का तुम्हाला?
तो कमीत कमी 2000 वर्षापूर्वी युरोप खंडामध्ये झाला. या प्लुटोनं रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, रिपब्लिक. आणि या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी लोककल्याणकारी ही राजा ही संकल्पना मांडली आहे. आणि प्लुटोनं लिहिलेल्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये लोककल्याणकारी संकल्पना मांडली. आणि त्याच्यामध्ये लोककल्याणकारी राजा कसा असावा, लोककल्याणकारी राजाचं चालणं कसं, बोलणं कसं, वागणं कसं, त्याचं कर्तृत्व कसं, नेतृत्व कसं, दातृत्व कसं, हे सगळं 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 त्या प्लुटोनं लोककल्याणकारी राजा या संकल्पनेमध्ये मांडलंय. आणि ही संकल्पना घेऊन हजारो वर्षानंतर अरिस्टॉटल पुढे आला. आणि अरिस्टॉटलला वाटलं की प्लुटोच्या स्वप्नातील लोककल्याणकारी राजा घ्यावी, ही संकल्पना घ्यावी आणि या जगामध्ये एखादा राजा तयार करावा, महाराजा तयार करावा, सगळं जग सुखी संपन्न करावं. आणि अरिस्टॉटलनं सिकंदर नावाचा राजा तयार केला. आणि अरिस्टॉटलनं लोककल्याणकारी राजा ही संकल्पना घेऊन अरिस्टॉटलनं सिकंदर तयार केला. या सिकंदरानं स्वतःच्या तलवारीच्या जोरावर, दंडाच्या जोरावर सगळं जग जिंकलं, सगळं जग. मात्र प्लुटोचा रिपब्लिक नावाच्या लोककल्याणकारी संकल्पनेतील लोककल्याणकारी राजा सिकंदर होऊ शकला नाही. कालांतराने ग्रँड डप नावाचा इतिहासकार भारतामध्ये आला, महाराष्ट्रामध्ये आला. त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास केला, मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि ग्रँड डपनं मोठ्या अभिमानाने नमूद करून ठेवलंय की आमचा सगळा युरोप खंड 2000 वर्षापासून प्लुटोचा लोक कल्याणकारी राजा शोधत होता. तो प्लुटोचा लोक कल्याणकारी राजा आम्हाला जगामध्ये कुठेच सापडला नाही. तो प्लुटोचा लोक कल्याणकारी राजा सापडला महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या रूपानं. सगळं जग महाराजांना या नजरेतून पाहतंय. आणि आम्ही कोणत्या नजरेतून पाहतो ते शेवटचं उदाहरण देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपलं एखादं अमेरिकेमध्ये गेलं एखादा माणूस आणि त्यांना विचारा जॉर्ज वॉशिंग्टन कुणाचे नेते होते. कधी गेलात तर, मी तर गेलेलो नाही, पण तुम्ही गेलात तर पहा. अमेरिकेतल्या लोकांना विचारायचं की जॉर्ज वॉशिंग्टन कुणाचे राजे होते. अमेरिकेतले लोक म्हणतात जॉर्ज वॉशिंग्टन फिशिंग्टन जातीचे राजे होते, नेते होते, असं म्हणत असतील का रे? अमेरिकेचे लोक म्हणतात का जॉर्ज वॉशिंग्टन फिशिंग्टन जातीचे नेते होते? पण आपलं एखादं जाऊ द्या भारतातलं, त्याला विचारा शिवाजी महाराज कोणाचे राजे होते. त्या अमेरिकेचे माणसं म्हणतात जॉर्ज वॉशिंग्टन सगळ्या जगाचे नेते होते, सगळ्या जगाचे, असतील नसतील हा संशोधनाचा विषय. पण आपलं एखादं जर गेलं त्याला विचारा शिवाजी महाराज कोणाचे राजे होते, तो म्हणतो सगळ्या जगाचा काय संबंध आला, शिवाजी महाराज फक्त भारताचे राजे होते. भारतामध्ये येऊन त्याला विचारा शिवाजी महाराज कोणाचे राजे होते, तो म्हणतो सगळ्या भारताचा काय संबंध आला, शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे राजे होते. महाराष्ट्रामध्ये येऊन विचारा शिवाजी महाराज कोणाचे राजे होते, तो म्हणतो सगळ्या महाराष्ट्राचा काय संबंध आला, शिवाजी महाराज फक्त मराठवाड्याचे राजे होते. मराठवाड्यामधून येऊन विचारा शिवाजी महाराज कोणाचे राजे होते, तो म्हणतो सगळ्या मराठवाड्याचा काय संबंध आला, शिवाजी महाराज फक्त मराठा जातीचे राजे होते. मराठा जातीमध्ये जाऊन विचारा शिवाजी महाराज कोणाचे राजे होते, तो म्हणतो सगळ्या मराठा जातीचा काय संबंध आला, फक्त भोसले आडनाव असणाऱ्याच मराठा जातीचे राजे होते. जगाला विश्ववंदनीय असणाऱ्या राजाला आम्ही लहान लहान करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर तुमच्या अंगणातली तुळस मंदिराचे कळस हे कधीच दिसले नसते. तुमच्या आमच्या माय भगिनीच्या किंकाळ्या पानवट्यावर आणि माळ रानावर विरल्या असत्या. म्हणूनच एवढं सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज देव जरी नसले तरी देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज माणूस जरी असले तरी माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुम्हाला आम्हाला बोलता येत नसेल, चालता येत नसेल, वागता येत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायाची एक कण होऊया, एक धूळ होऊया, एवढंच मी सांगेल. आणि शेवटी एवढंच सांगेल, बेपारीनं जहाज के कवी भूषणांचं काव्य, बेपारीनं जहाज के ना राजभारी राज के, बेपारीनं जहाज के ना राजभारी राज के, चाकर हमें कीजिए महाराज शिवराज के, महाराज शिवराज के. धन्यवाद. जय शिवराज. प्रसारक संस्था अंबाजोगाई व परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने होत आहे. माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर तोषोनी मजऱ्यावे कसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांड
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठाची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमय जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आधिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा विधी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.